श्री राम हृदय या भागाचं आपण जे चिंतन चालू केलेलं आहे त्यामध्ये महादेव पार्वती संवाद याच्या अंतर्गत आता श्री सीता हनुमान संवाद आपण पाहायला चालू करणार आहोत. तत्पूर्वी श्री रामरायांच्या राज्याभिषेकानंतर सर्व वानर सेनेच्या समक्ष, वसिष्ठाधिकांच्या समक्ष, भरत शत्रुघ्न लक्ष्मण यांच्या समक्ष, सीतामाईच्या समक्ष श्री हनुमानजी अत्यंत विनम्र भावानं रामरायांच्या कृपाभिलाषेचा अभिप्राय आपल्या दास्यभक्तीपूर्ण आविर्भावातून व्यक्त करतात. इथं इतके सुंदर 3 श्लोक आलेले आहेत की जे श्लोक आपल्याला ज्ञान भूमिकेचा साधक कसा असतो त्याचा अप्रतिम मार्गदर्शन याच्यातून करून देतात. राजसभेमध्ये भगवान श्री राम आणि सीतामाई हे सिंहासनाधीश्वर असे बसलेले आहेत. वसिष्ठादिक ऋषीमुनी एका बाजूला, ऋषी आणि मंत्री या रूपामध्ये, आणि भरत लक्ष्मण शत्रुघ्न त्यांचे सेवेकरी म्हणून, आणि अन्य सेनापती आदी त्याबरोबर वानर सेनेतील तसेच विभीषण आदी ही सगळी गुप्त मंडळी ही तिथे उपस्थित आहे. आणि अशा स्थितीमध्ये श्री हनुमान रामरायांच्या समोर अशा काही आविर्भावामध्ये उभे आहे की त्यांच्या त्या दिव्य आविर्भावाला पाहिल्यानंतर रामरायांच्या हृदयामध्ये प्रेमाचे तरंग प्रकट झाले. आपलं जीवन कृतार्थ झालं आहे. ज्ञानाखेरीज अन्य कोणतीही आकांक्षा आता शिल्लक नाहीये. सेवा अखंड माझ्या द्वारे सदैव घडत राहावी, कारण श्री हनुमंतांना चिरंजीवित्वाचा वर प्राप्त आहे. त्यामुळे कल्पांतापर्यंत श्री हनुमानजी हे या पृथ्वी तलावरती असणार आहे. त्यामुळं अखंड चरणसेवा लाभावी या भूमिकेतून हनुमान कसे उभे असतात. श्लोक क्रमांक 29. श्री रामरायांनी पाहिलं. काय पाहिलं? दृष्ट्वा तदा हनुमंतं प्रांजलिं पुरतः स्थितं कृतकार्यं निराकांक्षं ज्ञानापेक्षं महामतिं. संस्कृत भाषेचं सौंदर्य असं आहे की ही भाषा क्रियापदापेक्षा विशेषणांना जास्त महत्व देते आणि विशेषणांच्या माध्यमातून ती संवाद साधते, आणि त्यामुळे ती कंटाळवाणी होत नाही आणि ती काव्य प्रधान होते. पहिल्यांदाच क्रियापद सांगितलं दृष्ट्वा, पाहून. अभिषेक झालेला आहे, सगळीकडे आनंदी आनंद उसळलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये श्री रामरायांनी काय पाहिलं किंवा काय पाहून? सदा हनुमंतं प्रांजलिं पुरतः स्थितं, आपल्या समोर हात जोडून उभ्या असलेल्या, आणि इथं जरी प्रत्यक्ष सांगितलं नसलं तरी अन्य पुराणांच्या आणि अन्य हनुमत चरित्राच्या अनुशीलनातून असं आपण म्हणू शकतो की श्री हनुमानजी
यांचे दोनही नेत्र रामरायांच्या चरणयुग्माच्या अंगुष्ठ नखचंद्रिकेकडे ध्यान लावून अत्यंत विनम्र भावानं पाहत आहेत. अशा श्री रामरायांच्या चरणकमलांकडे दृष्टी एकाग्र झालेले आणि हात जोडून उभे असलेले हनुमान कसे आहेत? कृतकार्यम. त्यांचं सगळं जीवन धन्य झालेलं आहे. सगळं महत् कार्य त्यांनी संपादन केलेलं आहे. सीता शोधापासून राक्षस नाशापर्यंत, लक्ष्मणांच्या प्राणांचं रक्षण करण्यापर्यंत असं अद्भुत कार्य श्री हनुमंतांनी केलं. आणि ते कृतकार्य झाल्यामुळं, कृतार्थ जीवन झाल्यामुळं जीवनात कोणतीच आकांक्षा आता शेष नाही. काही मिळवायचं आता राहिलेलं नाही. पुरुषार्थ गाजवण्यासारखं आता करून दाखवण्यासारखं असं आता काही राहिलं नाही. म्हणून ते कसे आहेत? निराकांक्षा. कोणतीही आकांक्षा त्यांच्या हृदयामध्ये नाही. खऱ्या भक्ताचं लक्षण काय? किंवा ज्ञानाचा अधिकार प्राप्त झालेल्या माणसाचं लक्षण काय? त्याला प्रपंचातील कोणतीच आकांक्षा शिल्लक राहत नाही. जीवन कृतकार्य झालं, कृतकृत्य झालं, मला आता नवीन काही प्राप्त करून घ्यायचं असं राहिलेलं नाहीये. असं त्याला आतून केवळ वाटत नाही राहत, तर ते लक्षात येत. आणि त्यामुळे श्री हनुमान कृतकार्य झालेले, कोणतीही आकांक्षा शेष न राहिलेले. इथं एक निराकांक्षम नंतर ज्ञानस्य हा चुकीचा शब्द पडलेला आहे, तो काढावा लागेल. कृतकार्यम निराकांक्षम ज्ञानापेक्षम महामती. केवळ आणि केवळ त्या आत्मज्ञानाचीच अपेक्षा, त्या आत्मज्ञान मला प्राप्त व्हावं एवढीच एकमात्र अपेक्षा त्यांची शेष आहे. पण इथं निराकांक्षम म्हटलं आणि लगेच ज्ञानापेक्षम म्हटलं, याचा अर्थ काय? म्हणून मी मगाशी शब्द वापरला निराकांक्षम. याचा अर्थ ज्ञान प्राप्ती खेरीज अन्य कोणतीही इच्छा शिल्लक नाही, किंवा प्रपंचातील कोणतीही इच्छा शेष नाही. समर्थांचा एक सुंदर मनाचा श्लोक आहे पहा. मना राघवे वीण आशा नकोरे. आणि त्याच्यासाठी मना मानवाची नको कीर्ती तुरे. माणसाची कीर्ती गात बसू नको. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणी. फक्त ज्ञान प्राप्तीची अपेक्षा, फक्त भगवत प्राप्तीची अपेक्षा. आता भगवान तर साक्षात समोर आहे. बघा, भगवान समोर असताना सुद्धा ज्ञानाची अपेक्षा श्री हनुमंतांना आहे. याचा अर्थच असा आहे की सगुणाच्या पलीकडेही काहीतरी तत्व आहे आणि ते प्राप्त केल्याखेरीज जीवाची पूर्ण शांती म्हणजे मनशांती त्याला प्राप्त होत नाही. जीवाला ती पूर्ण मनशांती प्राप्त करायला ते परमज्ञान जे सगुणाच्या पलीकडे आहे ते ज्ञान प्राप्त व्हावं. कारण हनुमंतांनी तर सगळं कार्य संपन्न केलेलं आहे. आता काही त्यांना मिळवायचं करायचं असं राहिलेलं नाहीये. मग असं असताना ते ज्ञानापेक्षा का आहे? ज्ञानाची अपेक्षा ठेवणारे का आहे? भगवान तर साक्षात त्यांच्या समोर भगवती सहित आहेत आणि स्वतः ते शिवाचेच अवतार आहेत. आणि तरी सुद्धा त्यांना ज्ञानाची अपेक्षा आहे. ज्ञान मला जे सच्चिदानंद स्वरूपाचं परमज्ञान आहे ते ज्ञान मला प्राप्त व्हायला हवं अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे. त्याच्यातूनच हे सिद्ध होतं की सगुणाच्या सानिध्यात सुद्धा पूर्णावस्थानं तुम्ही तत्वविद होत नाही जोपर्यंत तुम्हाला ते आत्मज्ञान प्राप्त होत नाही.
आणि हनुमान कृतकार्य आहेत, त्यांना अन्य कोणतीही इच्छा शेष नाही आणि म्हणून ते या ज्ञानाचे अधिकारी आहेत. आणि म्हणून पुढच्या अवतारामध्ये अर्जुनाला जो उपदेश भगवंतांनी केला तिथं हनुमान विद्यमान आहे रथावरती. अर्जुनाला मोह प्राप्त झाल्यामुळे त्याला सांगावं लागलं आणि शेवटपर्यंत त्याला आत्मज्ञान झाल्याचा उल्लेख महाभारत करत नाही. भगवंतांनी फक्त त्याला तयार केलं युद्धासाठी सिद्धांत सांगून, पण ते ऐकून त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली असं कधीही म्हटलेलं नाही. आणि म्हणून शेवटी त्याला भगवंताला अर्जुनासाठी सांगावं लागलं की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तुला अजून पापाची शंका वाटत असेल तर सगळं माझ्यावर सोपव, मी तुला पापापासून मुक्त करेन. म्हणजे गुरुजनांची युद्धामध्ये वध हत्या केल्यामुळे पाप लागण्याची जी काही तुला भीती आहे सगळं माझ्यावर सोपव. आय विल टेक युअर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पाप अँड पुण्य असं सांगावं लागलं. आणि मग तो करिष्य वचनंत असं म्हणतो, तू म्हणशील तसं मी करायला तयार आहे, पण इथं भूमिका वेगळी आहे. म्हणून हनुमान हे अर्जुनाच्या मस्तकावर तिथं उभे आहेत रथामध्ये. त्यांचं स्थान सर्वोच्च आहे. का? कारण त्यांनी ते ज्ञान प्राप्त केलं, त्यांना शोक झाला नाही, मोह झाला नाही जो अर्जुनाला झाला होता. ते कृतकार्य आहेत. कृतकार्यम निराकांक्षम ज्ञानापेक्षम महामती. म्हणून थोडक्यात उपदेश केला तरी हनुमंतांचं काम झालंय. तिथं 18 अध्याय सांगावे लागले. का? हे कळलं नाही, मग पुढच्या आशंका निर्माण झाल्या, मग त्याच्याहून पुढचं आणखी आशंका निर्माण झाल्या, त्याच्याहून पुढचं असं सांगत 18 अध्यायापर्यंत सांगावं लागलं. आणि तरीही सांगितल्यानंतर फक्त त्यांनी होकार दिला की ठीक आहे, मला बुद्धीला हे पटलेलं आहे, अनुभूती नाही आली, बुद्धीला पटलेलं आहे आणि मी तुला शरण जातो. आणि तरी सुद्धा नंतर गडबड केलेलीच आहे त्यांनी. एवढं सगळं सांगून सुद्धा समोर भीष्म आल्यानंतर मनापासून लढत नाही म्हटल्यानंतर भगवंतांनी स्वतः चक्र हातात घेतलेलं आहे युद्धामध्ये. हा सगळा प्रसंग आपण जाणतो. तरी सुद्धा त्याचा मोह पूर्ण रूपानं गेलेला नव्हता. हनुमंतांचं असं नाही. हनुमान कृतकार्य आहेत आणि त्यामुळं फक्त मला शुद्ध ज्ञान व्हावं हीच त्यांची इच्छा आहे. आणि ते महामती असल्यामुळं इथं महामतीचे 2 अर्थ घ्यायचे. महामतीचा पहिला अर्थ जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बुद्धिमतां वरिष्ठम. बुद्धिमंतामधले अत्यंत वरिष्ठ श्रेष्ठ असे हनुमान. अत्यंत विद्वान आहे. संपूर्ण सुंदरकांडामध्ये आणि युद्धकांडामध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेचा अद्भुत प्रकाश पाहायला मिळतो. आणि काही तर किष्किंधा कांडामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. त्यांचं कौशल्य बुद्धिमत्ता हे तर आहेच, पण महामतीम याचा दुसरा अर्थ असा आहे, जे सूक्ष्म असतं ते व्यापक अधिक असतं. जे स्थूल असतं त्याची व्यापकता कमी असते. जसं पृथ्वी हे तत्व स्थूल आहे, त्याची व्यापकता जल किंवा आपतत्वापेक्षा कमी आहे. का? कारण आपतत्व पृथ्वी तत्वाच्या मानानं अधिक सूक्ष्म आहे. जी अग्नीची व्यापकता आहे ती जलतत्वापेक्षा किंवा आपतत्वापेक्षा अधिक आहे. का? अग्नी हा आपतत्वापेक्षा अधिक सूक्ष्म आहे. तीच गोष्ट वायूची आहे, तो अग्नीपेक्षा अधिक सूक्ष्म आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट आकाशाची आहे. आकाश सगळ्यात जास्त व्यापक आहे. का? तर ते वायूपेक्षाही अधिक सूक्ष्म आहे. म्हणून अणुचा एक अपवाद सोडला तर जे सूक्ष्म असतं ते व्यापक असतं. हा सिद्धांत आहे. आणि जे व्यापक होतं त्यालाच महा म्हटलं पाहिजे, महत् म्हटलं पाहिजे. महत् शब्दाचाच महा झालेला आहे ना. तेव्हा हनुमंतांची बुद्धी व्यापक आहे. व्यापक बुद्धी कधी होते? ज्या वेळेला
बुद्धीचा मुख्य गुण सत्वप्रधान होतो त्यावेळेला बुद्धी व्यापक होते. म्हणून कुशाग्र बुद्धी असणारा हनुमान असा केवळ अर्थ न घेता महामती शब्दातून सत्वाचं आधिक्य असणारी बुद्धी, सत्वप्रधान बुद्धी असा अर्थ घेणं जास्त सध्याच्या प्रकरणाला धरून आहे. कारण अनेक शास्त्रज्ञ असतात, अनेक विधिज्ञ असतात, अनेक लोक असतात की ज्यांची बुद्धी सुद्धा कुशाग्र असते, पण म्हणून ते परमार्थाच्या ज्ञानाचे अधिकारी होत नाही. ती कुशाग्र बुद्धी जरी असली म्हणजे कुशाच्या अग्रासारखं बारीक असणारी बुद्धी, जी सूक्ष्मातिसूक्ष्म गोष्टीचं भेदन करू शकते, त्या दृष्टीनं असणारी भेदन क्षमता अधिक असणारी बुद्धी ही या व्यवहारामध्ये हुशार असणाऱ्या लोकांची असते. पण परमार्थामध्ये भेदन क्षमता तीव्र असणारी केवळ बुद्धी उपयुक्त नाहीये, तर ती व्यापक असावी लागणारी पण बुद्धी असावी लागते. हनुमंताची कुशाग्र बुद्धी तर आहेच, पण व्यापक असणारी बुद्धी सुद्धा त्यांची आहे की जी ब्रह्मांडाला गवसणी घालू शकते. आणि ती व्यापक असणारी बुद्धी म्हणजेच सत्वाचं प्राधान्य असणारी बुद्धी, सत्वाधिक्य असणारी बुद्धी. आणि म्हणून मारुतीरायांची बुद्धी कशी आहे? सत्वाचं प्राधान्य आधिक्य असणारी बुद्धी आहे, आणि म्हणून त्यांना महामतीम असं म्हटलं. आणि ती सत्वप्रधान बुद्धी झाल्यामुळेच ते ज्ञानाचे अधिकारी झाले, किंवा आत्मज्ञानाचीच अपेक्षा केवळ शिल्लक आहे असे झाले. आत्मज्ञान मला व्हावं अशी त्यांच्यामध्ये बुद्धी जागृत झाली, याचं ते कारण. म्हणून आपण सुद्धा साधक आहोत असं मानूया तात्पुरतं. आपल्यालाही थोडं बरं वाटेल, म्हणजे तुम्हाला आणि मलाही, दोघांनाही एकमेकांबद्दल. म्हणजे आम्हाला काय करायचं आहे? आमची बुद्धी सात्विक करायची आहे, ती अधिक अधिक व्यापक बनवायची आहे. ती अधिक आणि अधिक व्यापक जशी बनत जाईल तसं आम्हाला त्या परमात्मा दर्शनामध्ये सौकर्य प्राप्त होत जाईल. आम्ही सत्वप्रधान होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून दासबोधामध्ये समर्थांनी दुसऱ्याच दशकात सत्व गुणाचा एक फार मोठा समास 81-82 ओव्यांचा लिहून ठेवलाय. तुम्ही सात्विक बना. सात्विक बुद्धीच तुम्हाला खरी भक्ती शिकवणार आहे. खऱ्या भक्तीचा अधिकार सात्विक बुद्धी झाल्यानंतरच होणार आहे. तोपर्यंत तुम्ही उपासक आहात. व्हॉट एव्हर यू आर डुईंग, जप करत असाल, तप करत असाल, सेवा करत असाल, पूजा करत असाल, यात्रा करत असाल, श्रवण करत असाल, कदाचित त्याचं मनन करत असाल, एखादा त्याचं अनुसंधान करण्याचा प्रयत्न करत असेल, ध्यान करण्याचा प्रयत्न करत असाल, जे जे म्हणून परमार्थाच्या साधनामध्ये अंतर्भूत होणार आहे ते जे जे म्हणून तुम्ही काही करत असाल ते सर्वच्या सर्व तुम्हाला भक्त म्हणून घेण्यास पुरेसं तोपर्यंत नाहीये जोपर्यंत तुमची बुद्धी सात्विकी होत नाही. तोपर्यंत तुम्ही आम्ही सर्व उपासक आहोत, भक्त नाही. भक्त बनण्याचा प्रयत्न करत आहोत असं आपण म्हणू शकतो. पण तोपर्यंत आपण एकमेकांना भक्त म्हणून घेणं योग्य होणार नाही जोपर्यंत इथं म्हटल्याप्रमाणे कृतकार्यम, निराकांक्षम आणि महामती या 3 विशेषणांनी आम्हाला सुद्धा सत्पुरुष संबोधणार नाहीत तोपर्यंत आम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं भक्त म्हणून घेण्यास पात्र नाही. प्रपंचातील कोणतंही कार्य मला आता करण्यासारखं नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये मला मर्दुमकी गाजवण्यात, पुरुषार्थ गाजवण्यामध्ये आता रुची आहे असं राहिलेलं नाहीये. कदाचित मी गृहस्थाश्रमात असेल तर कर्तव्य कर्म म्हणून मी ते करत असेल, पण पुरुषार्थ म्हणून मला काहीतरी गाजवायचं आहे, दाखवायचं आहे, कर्तृत्व माझं स्वतःच सिद्ध करायचं आहे. यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ असं जे म्हणतात, असं काहीतरी मला प्रपंचात करायचं आहे असं आता काही राहिलेलं नाही. म्हणजेच त्याला कृतकार्य असं म्हणायचं. कदाचित तो ते कर्म करतही राहील का, कारण ते त्याचं विहित कर्म आहे, त्याचा आश्रम गृहस्थांचा आहे म्हणून ते तो करतही राहील. पण ते मर्दुमकी किंवा काहीतरी दाखवायचं आहे म्हणून करणं असं नाही, तर कर्तव्य म्हणून करतो. तो सुद्धा कृतकार्य झाला. पण हे कृतकार्यत्व माझ्यात आलंय का, हा पहिला मुद्दा. दुसरा, निराकांक्षम, कुणाकडूनही आणि कशाचीही मला थोडीही आकांक्षा, अपेक्षा राहिलेली नाही.
ज्याला ब्रह्मचैतन्य महाराज नेहमी म्हणायचे, असलं तर असू दे आणि नसलं तर नसू दे. असं ज्याचं मन झालंय तो खरा पारमार्थिक. असलं तर असू दे, नसलं तर नसू दे. निराकांक्ष, कशाचीच आकांक्षा शेष नाही. जगत कल्याणासाठी काहीतरी वाटत असेल तर ती गोष्ट वेगळी. कल्याण करी देवराया जनहित विवरी, आता ही आकांक्षाच आहे, पण ती जगासाठी आहे, स्वतःसाठी नाही. स्वतःसाठी काय? दास म्हणे आम्ही केले पावलो कृतकार्य. दास म्हणे आम्ही केले पावलो, दयेस नाही सरी. तुझ्या दयेला सर देता येणार नाही कुणाची, सरशी कुणाला करता येणार नाही, अशी तुझी दया आहे आमच्यावर. का? कारण आम्ही केलं, करून आमचं आता पूर्ण झालेलं आहे, सगळं कर्तव्य कर्म संपलेलं आहे. दयेच नाही सरी. म्हणून निराकांक्ष आणि महामतीम. महामतीम म्हणताना कुटाग्र बुद्धीपेक्षाही व्यापक बुद्धी, सात्विकी बुद्धी, शांत स्थिर विवेकयुक्त राहण्याची बुद्धी, या 3 गोष्टी साधल्या की आम्हाला सुद्धा खऱ्या आत्मज्ञानाची अपेक्षा जागृत होईल. तोपर्यंत नाही. तोपर्यंत आम्ही कदाचित ग्रंथ वाचू, कदाचित प्रवचन ऐकू, कीर्तन ऐकू, त्याच्यातून आमची जिज्ञासा वाढत जाईल. हे जरी असलं खरं तरी ती बुद्धीची भूक आहे, आत्मदर्शनाची भूक नाही. माझ्या बुद्धीची ती भूक आहे, ती मी भूक या माध्यमातून भागवतो. आत्मदर्शनाची भूक ही फार वेगळी आहे. तो निराकांक्ष झालेला असतो, तो कृतकार्य झालेला असतो आणि त्याची बुद्धी सात्विकी झालेली असते. अशा श्री हनुमंतांना रामरायांनी आपल्या समोर उभा असलेलं पाहिलं आणि भगवंताच्या हृदयामध्ये जणू काही प्रेमाचा उमाळा आला आणि भगवान आपल्या चित्शक्ती असणाऱ्या, लादिनी शक्ती असणाऱ्या सीतामाईला म्हणतात, रामस सीताम उवाच इदम. म्हणजे 29व्या श्लोकातील दृष्ट्वा तदा हनुमंतम, हे 30व्या श्लोकातील रामस सीताम उवाचम उवाच इदम याच्याशी जोडता येईल. हनुमंतांना तसं पाहून रामस सीताम उवाच इदम, रामराय सीतेशी हे बोलले. काय बोलले? ब्रूहि तत्वम हनुमते, हे देवी हनुमंताला तत्व सांग. कारण तो ज्ञानापेक्षा आहे, ज्ञानाची अपेक्षा ठेवणार आहे, तेव्हा तत्व म्हणजे सत्य काय आहे ते सांग. का? त्याची योग्यता ज्ञान घेण्यासाठी काय लागते ते पुढच्या चरणात म्हटलेलं आहे. निष्कल्मषः अयम, सर्व पाप त्याचा नष्ट झालेला आहे असा तो आहे. कल्मष म्हणजे पाप. निही किंवा निस किंवा निर हे उपसर्ग जेव्हा एखाद्या शब्दाला लागतात त्यावेळेला निघून गेलेला असा त्याचा अर्थ करायचा. गमन, निर्गमन, मोह, निर्मोह. मोहाला पण अमोह म्हणतो का? विरुद्ध. अमोह नाही म्हणत, निर्मोह म्हणतो का? निघून गेलेला मोह म्हणजे निर्मोह. तसं निष्कल्मषो अयम, निष्कल्मषः अयम, ज्याच्यातून पाप निघून गेलं आहे, म्हणजे पापांनी ज्याला टाटा बाय बाय केलेलं आहे. हे घर आमच्या राहण्याच्या लायकीचं राहिलं नाही, आम्हाला आता इथून निघूनच जावं लागेल, असं घर म्हणजे हनुमंताचं देह. म्हणून निष्कल्मषः अयम, पूर्ण पाप ज्याचं निघून. किंवा दुसरा एक सुंदर शब्द अन्यत्र तुम्ही ऐकलेला असेल, निर्धूत पापः. निर्धूत पापः म्हणजे जणू काही पाप काहीतरी घाण आहे आणि आहेच ती घाण, त्याला धुवून त्याला जायला भाग पाडलं. निर्धूत पापः. निष्कल्मषः अयम ज्ञानस्य पात्रम नः नित्य भक्तिमान. आमच्या ठिकाणी इथं अस्माकम नः हे अनेक वचन येतंय, द्विवचन येत नाहीये. द्विवचन असतं
तर सीता आणि राम असं म्हणता आलं असतं. पुन्हा आलेला आहे याचा अर्थ रामरायांचे जे अंश आहेत लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांच्याही प्रति हनुमंतांची भक्ती आहे. आणि सीतामाई बद्दल तर आहे, रामरायांचं तर काही सांगायचं प्रश्नच नाही. तर ह्या आपल्या बद्दल ज्याला नित्य भक्ती आहे असा पाप नष्ट झालेला किंवा ज्याच्यापासून पाप निघून गेलेला आहे असा हनुमान, त्याला तू तत्व म्हणजे सत्य काय आहे या ब्रह्मांडाचं किंवा या जीवनाचं सत्य काय आहे त्या हनुमंताला तू सांग. असं म्हटल्यानंतर रामरायांची ती आज्ञा प्राप्त करून भगवती हनुमंतांना उपदेश करायला सिद्ध झाली. पाप कसं जातं? पाप कसं जातं? भगवान म्हणून सांगून ठेवल्या 5 गोष्टी. केलेली चूक त्या व्यक्तीच्या समोर जाऊन क्षमा मागून मान्य करणं, मी तुमच्याबद्दल असं असं वाईट वागलो, किंवा मनातल्या मनात सुद्धा तुमच्याबद्दल असा वाईट विचार केला, त्यानं पाप नष्ट होत. त्याला ख्यापना असं म्हणतात. कृतकर्माबद्दल पश्चाताप वाटणं खऱ्या अर्थाने, तात्पुरता नाही, स्मशान वैराग्यासारखा नाही. कृतकर्माबद्दल तीव्र पश्चाताप वाटणं, तीव्र पश्चातापालाच अनुताप असं म्हणतात. त्याला अनुताप हे दुसरं कारण. ज्या प्रकारचं आणि जसं पाप केलंय त्याच्या तोलामुलाची तपस्या करणं, तप करणं, हे हा तिसरा उपाय. वेदादी शास्त्रांचा किंवा प्रवचनांच्या माध्यमातून तत्वाच्या ज्ञानाचा श्रवण करून त्याचं मनन करून त्याचा अभ्यास करणं, चिंतन करणं, आणि चिंतन करता करता आपली बुद्धी, गंजलेली बुद्धी शुद्ध 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 करत नेणं, पवित्र करत नेणं, याच्यातून पाप नष्ट होतं. हे चौथं. आणि अगदीच काही जमलं नाही तर कृत पापाच्या प्रमाणामध्ये दान करणं. कुठल्या पापाला काय दान, याचं फार मोठी यादी पुराणांमध्ये आहे, त्यात काही आता आपल्याला जायची आवश्यकता नाहीये. तर या 5 पद्धतीतून तुम्ही आपलं पाप नष्ट करू शकता. ख्यापना, अनुताप, तपस्या, वेदांचं किंवा शास्त्रांचं अध्ययन आणि त्याचं चिंतन, आणि दान, सपात्री दान. त्या 5 माध्यमातून मनुष्य निष्पाप होऊ शकतो किंवा निष्कल्मष होऊ शकतो. आणि पुन्हा ते पाप न करणं, ती चूक पुन्हा न करणं, ती चूक पुन्हा केली की मग ते वज्रलेपच. कृत पापाबद्दल प्रायश्चित्त घेणं, त्याच्यातून अकृत पाप नष्ट होतं, पण प्रायश्चित्त घेतल्यानंतर पुन्हा तीच चूक करणं, मग ते वज्रलेपाच्या दिशेनं वाटचाल. नाहीतर काय, ती एक पद्धत बनून जाईल. इतकं पाप करायचं, हे प्रायश्चित्त करायचं, म्हणजे परत पाप करायला मी मोकळा. त्याचा तसा अर्थ होत नाही. प्रायश्चित्त कर्म हे तेच पाप पुन्हा करायला दिली जाणारी संधी. या पद्धतीतून काही लोक पाहण्याची प्रवृत्ती करतात, ती फार घातक आहे. म्हणजे मी जर सिग्नल मोडला आणि चलन घरामध्ये आलं आणि तेवढे पैसे मी भरले की परत मी सिग्नल मोडायला मोकळा. फार माझं खिसा गरम असेल तर असं करण्याची वृत्ती एखाद्या नाठाळ माणसाच्या मनात येऊ शकते. पण काही ठिकाणी 2दा की 3दा त्याच प्रकारचा जर तुम्ही चूक केली तर तुमचं लायसन्स जप्त जेव्हा होतं, ते जप्त झाल्यानंतर काय होणार आहे, तुम्ही गाडी चालवू नाही शकत. असाच तो प्रकार आहे. प्रायश्चित्त करून पुन्हा तेच पाप कराल तर मग मात्र पुढची गती कठीण आहे. त्यामुळं पाप नष्ट करण्याचे हे उपाय जाता जाता सांगितले. तर ह्या उपायांचाही आपण विचार करू शकतो. संध्यावंदन जे आहे ना, तो हाच प्रकार आहे.
पापनाशासाठीच सांगितलेली आहे. त्याच्यानं पुण्य मिळत नाही, केलं नाही तर पाप लागतं, आणि केली तर पापनाश होतो. असे पापनाशाचे उपाय. पण हनुमंत इतके मोठे भक्त आहेत आणि इतकं अद्भुत त्यांनी कार्य केलेलं आहे, त्यांचं कोणतंच पाप शेष नाही आहे, आणि म्हणून ते ज्ञानाचे अधिकारी झाले. असे श्री हनुमान त्यांच्यासाठी सीतामाई आता बोलू लागल्या. तथेती, ठीक आहे. जानकी प्राह, जानकी म्हणते, तत्त्वं रामस्य निश्चितम हनुमते प्रपन्नाय सीता लोकविमोहिनी. प्राह तत्त्वं रामस्य निश्चितम, आणि त्या ठीक आहे असं म्हणून सीतामाईनं श्री रामरायांचं ते तत्व म्हणजे सत्य, त्यांचं स्वरूप बोध हनुमंतांना करून दिला. पण हनुमान कसे आहेत? हनुमते प्रपन्नाय. हनुमान हे प्रपन्न आहे. प्रपन्न म्हणजे पूर्णपणे शरणागत. असे शरणागत असणारे हनुमान, त्यांना त्रैलोक्याला मोहित करणारी सीतामाई, आदिमाया, आदिशक्ती ही उपदेश करू लागते. आणि तो उपदेश फार सुंदर आहे, थोडक्यातच केलेला आहे. कारण हनुमान हे विमोहित नाही झालेले आहेत, त्यांचा मोह नष्ट करण्यासाठी हे सांगितलेलं नाहीये, तर ते ज्ञानाचे अधिकारी आहेत म्हणून हे सांगितलं. पुढचे 3.5 श्लोक हे तत्व सांगणारे श्लोक आहेत, आणि तिथून पुढं म्हणजे 35व्या श्लोकाच्या पूर्वार्धापर्यंत तत्व संगीत सांगणारे हे श्लोक आहेत. 35व्या श्लोकाच्या उत्तरार्धापासून ते 41व्या श्लोकापर्यंत किंवा 42व्या श्लोकाच्या पूर्वार्धापर्यंत संपूर्ण इतिहास सांगितला. तो आपण कालच्या सारखाच पटकन पाहणार आहोत, जर तिथपर्यंत आपण जाऊ शकलो तर. कारण समर्थ जशी बुद्धी देतील तसं ते पुढे जाणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा उरलेले 2-2.5 श्लोक हे थोडा तात्विक विचार आहे. सीतामाईने सुरुवातीला तत्वच सांगितलं. आपल्या परंपरेमध्ये फार सुंदर सांगण्याची पद्धत आहे. ती पद्धत अगदी समर्थांपर्यंतच्या आधुनिक संतांपर्यंत सगळ्यांनी सांभाळली. प्रश्न विचारल्यानंतर किंवा सांगण्याच्या माध्यमामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तत्व सांगितलं जातं. जसं ज्ञानेश्वरी मध्ये कोण नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं. कित्येक विद्वान लोकांचं असं मत आहे, या पहिल्या ओवीचाच विस्तार म्हणजे पुढची सगळी ज्ञानेश्वरी. एका ओवीचा विस्तार सगळी ज्ञानेश्वरी, आणि त्या पहिल्या ओवीमध्येच सगळं आलेलं आहे. सगळं तत्व सार सगळं त्यात आलेलं आहे. पहिली ओवी वाचल्यानंतर ज्याला कळलं त्याला पुढे वाचायची गरज नाही. किंवा गीतेचा दुसरा अध्याय ज्याला कळला त्याला पुढे वाचायची गरज नाही, कारण दुसऱ्या अध्यायातच सगळं तत्व आलेलं आहे. तसं इथं सीतामाईने सुरुवातीलाच तत्व सांगून टाकलं या 3-3.5 श्लोकांमध्ये. सीतामाई काय म्हणते? रामं विद्धि परं ब्रह्म सच्चिदानंदमद्वयम् सर्वोपाधि निर्मुक्तम सत्ता मात्र मगोचरम. श्रीराम यांना तू परमब्रह्म असं समज. मराठीत आपण शक्यतो परब्रह्म असा शब्द वापरतो, पण ते बरोबर नाही. ब्रह्म हा नपुंसकलिंगी शब्द असल्यामुळं पर हा अव्यय आपल्याला नपुंसकलिंगी चालवावा लागतो, त्याला परम असा होतो. म्हणून श्रीराम कसे आहेत? परमब्रह्म असे. सगळ्यांच्या पलीकडे असणार. ब्रह्म शब्दाचा अर्थ मोठा. उपबृहणम किंवा बृहणम म्हणजे विस्तार. बृहत शब्द आलाय ना, बृहत म्हणजे मोठं किंवा मोठ्यातील मोठं, सगळ्यात मोठं. त्यामुळे ब्रह्म काय आहे? सगळ्यात जे मोठं आहे. यो वै भूमा,
वेद म्हणतात यो वै भूमा, सगळ्यात मोठा तोच कोण आहे? ब्रह्म, तेच ब्रह्म आहे. आणि परम याचा अर्थ सगळ्यांच्या पलीकडचं. जोपर्यंत सर्व आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म असं म्हणताना सर्व पण आहे आणि ब्रह्म पण आहे. सर्व असेल तर ब्रह्म कसं असेल? कारण ब्रह्म तर एक आहे, सर्व अनेक आहे. त्यामुळं अंतिम सिद्धांतानुसार सर्वं खल्विदम ब्रह्म हाही पूर्वपक्षच आहे. ब्रह्म एक आहे तर मग सर्व कसं असेल? आणि सर्व आहे तोपर्यंत तिथं ब्रह्माची अनुभूती नाहीये. ब्रह्म नाहीये असं तर म्हणू शकत नाही. पण जे आहेच आहे, ना असतो जायते भावो ना भावो जायते स्वतः. जे आहे त्याचा अभाव कधी होत नाही, जे नाही ते आहे असं कधी होत नाही. हा जो सिद्धांत आहे त्यानुसार ब्रह्म नाही असं नाही, पण सर्व आहे याचा अर्थ ब्रह्माची अनुभूती नाही. सर्वं खल्विदम ब्रह्म म्हणताना शिष्याच्या सर्व या अनुभवाच्या दृष्टीनं गुरु त्या सर्वांमध्ये ब्रह्म आहे असं बघ म्हणतात. पण तरी सुद्धा तो पूर्वपक्षच ठरतो. अशा लोकांना सर्व ब्रह्मवादी लोक असं म्हणतात आणि दासबोधामध्ये त्याला पूर्वपक्षातच सांगितलंय. म्हणून रामम परम शब्दावरून सर्व शब्दाचा विरोध होतो, सर्व शब्दाचा निराश होतो. परम शब्दावरून सर्व शब्दाचा निराश. परम शब्द कशाच्या सापेक्षतेने आलेला आहे? 32वा श्लोक आपण पाहत आहोत, थोडं लक्षपूर्वक ऐका. परम शब्द कशाच्या सापेक्षतेने आलेला आहे? परम हा शब्द सर्वच्या सापेक्षतेने आलेला आहे, किंवा सृष्टीच्या सापेक्षतेने आलेला आहे, किंवा संसाराच्या सापेक्षतेने आलेला आहे, किंवा मायेच्या सापेक्षतेने आलेला आहे. किंवा किंवा याच्यातूनच हे सगळं एकच आहे हे सिद्ध होतं. माया म्हणजेच संसार म्हणजेच प्रपंच म्हणजेच, त्याच्यात अंतर्गत छोटे छोटे भेद आहेत, नाही असं नाही. पण माया म्हणजेच ब्रह्म असं जसं आपण म्हणू शकत नाही, तसं माया म्हणजे प्रपंच म्हणजेच संसार हे म्हणू तरी शकतो. आहे त्याच्या पण व्याख्येमध्ये थोडे थोडे भेद आहेत, नाही असं नाही. पण त्यांच्यात समानतेचा धागाही फार मोठा आहे. म्हणून परमब्रह्म म्हणताना सर्वाचा निषेध करून ते एकमात्र ब्रह्म आहे, केवल आहे, हे सीतामाईला इथे सांगायचं. आणि विद्धी म्हणताना विद्धी ही याचा अर्थ याच्यात जोर लावलेला आहे, अगदी पक्क. तू रामरायांना ब्रह्म आहे, सगळ्यांच्या पलीकडचे आहेत असं समज. आणि सगळ्यांच्या पलीकडचे आहेत असं समज म्हटल्यानंतर सगळ्यांची पोहोच तिथपर्यंत नाहीये हे सिद्ध होतं. ही इज इनटँजिबल, मनबुद्धी अगोचर असे ते आहे. सच्चिदानंदमत्वयम्. ते सत्रूप आहेत, ते चिद्रूप आहेत, ते आनंद रूप आहे, आणि ते दोन विरहित म्हणजे एकच आहे. सत हे सत्ता मात्र, चित हे ज्ञान मात्र, आणि आनंद हे निरतिशय निर्विषय सुख मात्र आहे. आणि अद्वय आहे म्हणजे एकच आहे. जिथं दोनपणा नाही तिथं एकपणा आहे, असंच ते परमब्रह्म म्हणजे श्रीराम आहे. सत मध्ये सत्ता आहे. सत्ता शब्दाचा अर्थ अस्तित्व. आपल्याला हल्ली इंग्रजी पारिभाषिक शब्द थोडे लवकर समजतात, म्हणून सच्चिदानंदाचा इंग्लिशमध्ये असणारा अनुवाद तुम्हाला सांगतो. एक्झिस्टन्स ॲब्सोल्यूट, नॉलेज ॲब्सोल्यूट अँड ब्लिस ॲब्सोल्यूट असं ती लोक त्याचा अनुवाद करतात. एक्झिस्टन्स ॲब्सोल्यूट, ॲब्सोल्यूट वरून काय झालं? त्रिकालाबाधितत्व म्हणजे ॲब्सोल्यूट. तीनही काळांमध्ये जे अबाधित राहतं, ज्याचा बाध होत नाही. बाध आणि लय याच्यातला फरक समजायला हवा. थोडा विषयांतर झाल्यासारखं वाटेल, पण थोडक्यात सांगेन, कारण सच्चिदानंदाचा नेमका अर्थ त्याच्यामुळे जास्त प्रकट होईल. सृष्टीचा
लय आणि सृष्टीचा बाध याच्यात काय भेद आहे? सृष्टीचा लय आपण सुद्धा रोज करतो आणि काही लोकांना तर तो लय प्रमाणात करायची सवय, ते लयच करतात. ते गाढ झोपेमध्ये आम्ही सृष्टीचा लय करतो. आमच्या दृष्टीनं सृष्टी नॉन एक्झिस्टिंग गाढ झोपेत. स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा स्वप्नील सृष्टी एक्झिस्टिंग असते, पण ही जी पांचभौतिक सृष्टी आहे ती सुद्धा नॉन एक्झिस्टिंगच असते, तिचाही लयच झालेला असतो. जागृत अवस्थेमध्ये स्वप्नील सृष्टीचा लय होतो, ती नॉन एक्झिस्टिंग होते, पण ही सृष्टी प्रकट होते. पण गाढ झोपेमध्ये न स्वप्नील सृष्टी आहे न पांचभौतिकी ब्रह्मदेवाने निर्माण केलेली सृष्टी आहे. कुठलीच सृष्टी नसते, तिचा पूर्णपणे लय झालेला असतो. पण लय होणं हे ज्ञानाचं लक्षण नाही, बाध होणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. सृष्टीचा बाध होतो म्हणजे काय होतं की सत्य रूपानं भासायची बंद होते. ज्याप्रमाणे जाग झाल्यानंतर स्वप्नसृष्टी आपल्याला सत्य रूपानं म्हणजे स्मरण, तिचं स्वप्नसृष्टीचं स्मरण आपल्याला आता 10 स्वप्न पडली असते, त्याच्यातील 2 स्वप्न लक्षात राहतात, बाकीची तर लक्षात पण राहत नाही. तर जी लक्षात राहिलेली स्वप्न आहेत असं समजा, जाग झाल्यानंतर लक्षात राहिलेली स्वप्न आपल्यासाठी किती सत्य असतात? अर्थातच मिथ्या असतात. म्हणजे तो बाध झाला. सत्यत्वानं न भासणं म्हणजे बाध, त्याच्यातील सत्यांश नष्ट होणं म्हणजे बाध. म्हणजे संत सत्पुरुष जेव्हा आपल्याशी व्यवहार करतात तेव्हा गणपतीला ते गणपतीच म्हणतात, रामाला रामच म्हणतात, शिवाला शिवच म्हणतात. पण त्यांच्या दृष्टीनं जाग झाल्यानंतर स्वप्नातील सृष्टी जेवढी सत्य असते तेवढीच ही सृष्टी सत्य असते. ही आत्ता जाग असताना आम्हाला जेवढ्या प्रमाणात ही सृष्टी सत्य वाटते ना, तेवढ्या प्रमाणात त्यांना ती सत्य वाटत नाही. त्यांना ती स्वप्नातील सृष्टी जागेपणी जेवढी सत्य वाटते म्हणजेच असत्य वाटते, मिथ्या वाटते, तेवढीच ती वाटते. याला म्हणतात बाध होणं. आणि फक्त सच्चिदानंद स्वरूप भगवानच त्यांना सत्य वाटतात. म्हणजे व्यावहारिक सत्तेला सुद्धा बाध आणणारी जी सत्ता आहे ती पारमार्थिक सत्ता आहे. प्रातिभासिक, व्यावहारिक आणि पारमार्थिक या 3 सत्ता. प्रातिभासिक सत्तेला व्यावहारिक सत्ताच बाधा आणते, म्हणजे आपली ही जागृतीची अवस्था तीच बाधा आणते. पण व्यावहारिक सत्तेला सुद्धा बाधा आणणारी एक सत्ता आहे, तिचं नाव आहे पारमार्थिक सत्ता. आणि पारमार्थिक सत्तेचं वैशिष्ट्य हे आहे की त्या सत्तेला कोणीच बाधा आणू शकत नाही. त्यालाच सत असं म्हणतात. ज्याचा बाध कोणी करू शकत नाही कोणत्याच अवस्थेत त्यालाच सत असं म्हणतात. आणि ती जी स्थिती आहे तीच सच्चिदानंद अद्वैत ही स्थिती आहे. सत्स्वरूप म्हणजे सत्ता, चित स्वरूप म्हणजे परमज्ञान, आत्मज्ञान, की ब्रह्मसत्यं जगन मिथ्या म्हणजे चित, आणि जीवो ब्रह्मैव नापरः म्हणजे सुद्धा चित. जीव हा ब्रह्मच आहे. देहाची म्हणजे 5 कोशांची उपाधी सोडली की जीव हा ईश्वरच झाला, आणि ईश्वरानं मायेची उपाधी सोडली की ईश्वरा ब्रह्मच झाला. म्हणजे अंततोगत्वा जीव हा ब्रह्मच झाला. म्हणून जीवो ब्रह्मैव नापरः हेच चित आहे. आणि आनंद म्हणजे निरतिशय निर्विषय सुख, विषयांखेरीज मिळालेलं सुख म्हणजे आनंद.
सगळ्यात मोठं सुख कोणतं? व्यवहारामध्ये काम करणाऱ्या तुम्हा आम्हा लोकांच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं सुख कोणतं? ज्या सुखाचं निवारण करता येत नाही त्याला सगळ्यात मोठं म्हणतात. ज्याचं निवारण करता येऊ शकतं त्याला मोठं नाही म्हणता येणार. एखादी अत्यंत खवय्यी व्यक्ती म्हणजे काय? ज्याला खाण्यामध्ये रुची आहे अशी व्यक्ती, त्याला एखादा दिवस उपवास करावा लागला किंवा उपवास करावा लागला म्हणजे घडला, किती वखवक त्याची होईल, किती त्रास त्याला होईल. पण तरी सुद्धा त्याला त्यामुळं रात्री तो झोपलाच नाही असं होणार आहे का? इट इज नेव्हर गोइंग टू हॅपन. उलट तो म्हणेल माझ्या अंगात शक्ती राहिली नाही, भूक भूक फार लागते, मी लवकर झोपतो, उद्या कदाचित लवकर खायला मिळेल, आणि तो झोपतो. नंतर पुन्हा उठल्यानंतर तो खवळलेला असतो आणि आता काय खाऊ काय नको असं त्याला झालं असतं. हा नंतरचा विषय. म्हणजे त्याच्या भुकेच्या सुखावर मात करून निद्रेचं सुख प्रभावी ठरलं. पण तो अगदी तृप्त झालेला आहे असं समजा, आणि मी इतका तृप्त आहे आता की मला इतकं सुख मिळालंय, आता मला झोपण्याची गरज राहिलेली नाही, आज मी जागरण करणार. का? इतकं छान मला सुख मिळालंय. आता निद्रेमध्ये जे सुख मिळतं ना, विश्रांती मिळाल्यामुळं एकदा आपण फ्रेश होतो म्हणजे काय सुखच मिळतं. ते जे सुख मिळतं निद्रेचं त्याची आता मला गरज राहिली नाही, मी काय आता झोपत. आज मी रात्र जागणार, टीव्ही बघेन, मोबाईल बघेन, नाहीतर काहीतरी अभ्यास करेन, काहीतरी करेन, कॅरम खेळेन, अमुक तमुक करेन. असं कधी होतं का? उलट तो जास्त जेवतो, आवडीचं जेवला तर जास्त जेवतो, दुप्पट जेवतो, तिप्पट जेवतो आणि म्हणतो बापरे आता फारच झालं बाबा, आता मी झोपायला जातो, आता अगदी झोप माझ्या डोळ्यावर आलेली आहे. मग कोणतं सुख जास्त भारी आहे? किंवा यत्तु काम सुखन लोके, कामतृप्तीचं सुख सुद्धा बघा. जगातलं सर्वातलं सर्व सुख गाढ झोपेच्या सुखाच्या पुढे फिकं पडतं. पण या गाढ झोपेच्या सुखापेक्षाही एक दिव्य सुख आहे, ज्या सुखासाठी, ज्या सुखाच्या प्राप्तीसाठी आमचे संत सत्पुरुष त्या भगवत प्राप्तीच्या तळमळीनं निद्रेचा त्याग करून त्या भगवंताची, आपल्या आराध्याची तळमळीनं वाट पाहत राहतात. शबरीनं किती वर्ष रामरायांची वाट पाहिली. मी रात्री झोपायचे आणि नेमके रामराय येऊन जायचे, म्हणायचे हिला तर माझी आठवण नाही आहे, हिला झोपच प्रिय आहे, जाऊ दे, झोपू दे हिला. शबरी किती वर्ष झोपली नाही. लक्ष्मणांची तर बातच वेगळी आहे, ते तर रामाचेच अंश आहेत, ते परब्रह्माचेच स्वरूप आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल विशेष सांगण्याची आवश्यकता नाहीये. आमचे रामकृष्ण परमहंस काली मातेच्या भेटीसाठी किती वर्ष न झोपता मी झोपायचो आणि काली माता भेटायला यायची. तुकाराम महाराज, मीराबाई, स्वामी विवेकानंद, किती अशी उदाहरणं सांगू. अरे प्रत्येक संतांच्या जीवनात असा कालखंड आलेला आहे. म्हणजे त्या गाढ झोपेच्या सुखापेक्षाही श्रेष्ठ सुख काहीतरी आहे, जे निर्विषय असं सुख आहे. गाढ झोपेमध्ये सगळ्यात जास्त सुख का आहे? कारण ते निर्विषय सुख आहे, कोणत्याही विषयाच्या प्राप्तीशिवाय झालेलं ते सुख आहे. म्हणून गाढ झोपेचं सुख हे सर्व सुखांपेक्षा व्यावहारिक, अर्थात सर्व सुखांपेक्षा श्रेष्ठ. आनंद शब्दाची व्याख्या बघतोय ना आपण, ते चाललेलं आहे सध्या. का गाढ झोपेचं सुख सगळ्यात जास्त अधिक प्रिय आहे? ते निर्विषय आहे, पण तेही बाध करणार नाहीये, लय करणार आहे. म्हणून त्याच्यापेक्षा एक श्रेष्ठ सुख आहे. यत्तु काम सुखन लोके यत्तु दिव्यम महत् सुखम तृष्णाक्षय सुखात एतत् नार्धत षोडशीम कला. उत्कटातलं उत्कट असं कामसुख असं सांगितलं शास्त्रांनी, मी काय माझ्या मनाचं सांगत नाहीये.
तो अनुभव पण नाहीये. शास्त्रात जे सांगितलं ते सांगतो. सगळ्यात उत्कट परम उत्कट असं कामसुख जग तू कामसुख लोके त्याच्याही पेक्षा अधिक असणार जग तू दिव्य महत् सुखम. स्वर्गाधिक लोकांमध्ये पृथ्वी तलावर असणाऱ्या उत्कट कामसुखाच्याही अनंत पटीनं अधिक असणारं दिव्य असं सुख आहे. म्हणून तर त्याला दिव्य म्हटलंय ना. देवतांच्या द्वारे प्राप्त होणार म्हणजे सोमरस पान करताना किंवा अमृत पान करताना मिळणारं सुख. पण तिथं तहान भूक काहीच नाहीये स्वर्गामध्ये. अनेक दिव्य भोग तिथं आहे. पण हे सर्व एकत्र जरी केलं यत्तु दिव्य महत् सुखम तृष्णाक्षय सुखस्य इथे. तृष्णेचा क्षय झाल्यामुळं म्हणजे पराकोटीचं वैराग्य प्राप्त झाल्यामुळं जे सुख मिळतं ना त्या सुखाच्या एका अंशावरही ही सुख टिकत नाही. नार्हत षोडशीम कला 16 कलांना पूर्णत्व मानलेलं आहे आपल्याकडं. म्हणजे पौर्णिमेच्या 15 पेक्षा एक जास्त. नार्हत षोडशीम कला एका अंशावर सुद्धा ही सुख टिकत नाहीत. इतकं ते दिव्य सुख आहे. दिव्याति दिव्य सुख आहे. ते कोणतं आहे? तृष्णाक्षय झाल्यामुळं म्हणजेच वरचा शब्द निराकांक्ष झाल्यामुळं हनुमंतांचं लक्षण सर्व म्हणजेच कृतकार्य झाल्यामुळं सर्व आकांक्षा नष्ट झाल्यामुळं ज्या सुखाची प्राप्ती होणार आहे त्या सुखालाच आनंद असं म्हटलेलं आहे. सच्चिदानंदातला आनंद तो आहे जो निर्विषयही आहे आणि जो व्यावहारिक आणि प्रातिभासिक या सत्तांचा बाध करून उत्पन्न झाले. म्हणून ते आनंद स्वरूप म्हटलं. आणि तेच काय आहे? अद्वय म्हणजे जिथं एकत्वाचीच अनुभूती आहे जिथं दोन गुणी नाही. आणि म्हणून पुढच्या चरणात आलं सर्वोपाधी निर्मुक्तम सत्ता मात्रम अगोचरम. सत्ता मात्र म्हणजे सत्स्वरूप. सत्ता शब्दाच्या अर्थातून एक्झिस्टन्स असा अर्थ घ्यायचा. रुलिंग असा अर्थ घ्यायचा नाही. आपल्याला काही चुकीचे संदर्भ लागू शकतात. अमक्याची सत्ता तमक्याची सत्ता असं आपण म्हणतो. रुलिंग हा अर्थ त्याच्या खालच्या दर्जाचा आहे कारण तो ईश्वर अवस्थेचा आहे. ईश्वर इज द रुलर. इथं ब्रह्माचा विचार चाललाय. परमब्रह्म सच्चिदानंद असं म्हटलंय ना. तर ईश्वरत्वापेक्षाही ते वरचं आहे. म्हणून सत्ता शब्दाचा अर्थ रुलिंग असा न घेता एक्झिस्टन्स असा घ्यायचा. अस्तित्व किंवा भाव असा अर्थ त्याचा घ्यायचा. म्हणून अगोचर म्हणजे गो शब्दाचा अर्थ एक गाय असा होतो आणि दुसरा अर्थ होतो इंद्रिय. गाय शब्दाचा इथं काहीच निर्देश नाहीये. गाय या शब्दाचं काहीच तात्पर्य इथं लागत नाही. इथं त्याचा अर्थ घ्यायचा इंद्रिय. इंद्रियांचं चरण. चर म्हणजे चालणं फिरणं. जिथं होतं तो प्रांत त्या प्रांताच्या पलीकडचा जिथं इंद्रिय चालू शकत नाहीत म्हणजे काम करू शकत नाहीत. दे गेट हँग. इंद्रिय हँग होतात आपल्या मराठीत बोलायचं तर. असं जे काही आहे ते सत्ता मात्र म्हणजे सन्मात्र चिन्मात्र आनंद मात्र. मात्र शब्द अत्यंत महत्वाचा आहे बरं का. एक एक शब्द इथं महत्वाचा आहे. मय आणि मात्र याच्यात खूप अंतर आहे. चिन्मय आणि चिन्मात्र. सन्मय आणि सन्मात्र. चिन्मयच्या पुढचा चिन्मात्र आहे. सन्मयच्या पुढचा सन्मात्र आहे. इथं काय म्हटलं? सत्ता मात्र म्हणजे सन्मात्र. सतलाच स्त्रीलिंगी रूप करून सत्ता केलंय. त्याचं लिंग जरी बदललं तरी अर्थ बदललेला नाही. सतचा अर्थ सच्चिदानंदामधला जो सत आहे तोच इथं सत्ता या अर्थानं घ्यायचा. त्याचा वेगळा अर्थ समजण्याचं काही कारण नाहीये. तो सन्मात्र किंवा सत्ता मात्र आहे. मात्र आणि मय मध्ये काय फरक आहे? चिन्मय म्हणजे चिन्मयानं युक्त असणारा आणि चिन्मात्र म्हणजे फक्त चैतन्य आहे. युक्त बिक्त काहीच नाही. एखाद्याकडे पिशवी आहे. त्या पिशवीला 5 कप्पे आहेत आणि त्या 5 कप्प्यांमध्ये 5ही कप्प्यामध्ये त्या पिशवीच्या समजा 5ही कप्प्यामध्ये जर मोबाईल असते
एक 5-50 मोबाईल ठेवले, हँडबॅग असते ना आपली छोटी पिशवी अशी, सगळीकडे मोबाईल आहे. एक 50 मोबाईल आहे तसं समजा. पुढचा कप्पा असतो तो छोटा असतो, त्याच्यात 2च मावले. आतला कप्पा थोडा मोठा आहे, मग त्याच्यात 4 मावले. मधला कप्पा खूप मोठा आहे, त्याच्यात 10-15 मावले. मागचा कप्पा थोडा मध्यम आकाराचा, त्याच्यात एक 5-7 मावले. असं करून गोळा बेरीज 50 मोबाईल निघाले. समजा एखाद्याच्या बॅगेतून काय म्हणतील, काय ह्याची बॅग म्हणजे मोबाईलमय झालेली आहे. काय म्हणतील, त्याची बॅग मोबाईलमय झालेली. हा मय आहे. तसं चिन्मय किंवा सन्मय किंवा सत्तामय, सत्तेनं युक्त असणारा. आणि मात्र मध्ये बॅग राहतच नाही, फक्त मोबाईल राहतो. त्या बॅगेला वेगळं अस्तित्व जिथं राहत नाही, फक्त मोबाईल राहतो, त्याला मोबाईल मात्र म्हणायला पाहिजे. तसं चैतन्यानं युक्त असणारं चिन्मय, पण चैतन्यच आहे, युक्त असणारं काहीच नाही, फक्त चैतन्य आहे, त्याला काय म्हणायचं, चिन्मात्र म्हणायचं. म्हणून सृष्टीचे 5 स्तर मागं सांगितले होते, कदाचित मी पहिल्या दिवशी सांगितलं असल्याचं थोडं आठवत आहे. चिदाश्रित, चिदविलासिनी, चिदविवर्त, चिन्मय आणि चिन्मात्र. चैतन्याचा आश्रय असणारी म्हणजे चैतन्यावर टिकलेली ही पहिली अनुभूती साधकाची, पण ती पहिलीच आहे. दुसरी चैतन्याचा विलास, चिदविलास. चैतन्याचाच हा विलास आहे जो वेगळ्या वेगळ्या रूपात प्रकट झाला. त्याच्या पुढे चिदविवर्त, अरे चैतन्यावर विवर्त रूपानंही दिसत आहे. म्हणजे की आहे मुळात चैतन्य, पण दिसताना वेगळंच काहीतरी दिसतं, म्हणजे चिदविरहित असल्यासारखं दिसतंय. विवर्त त्याला म्हटलं, वेगळं भासणं. नंतरचा टप्पा आहे चिन्मय, चैतन्यच चैतन्य सर्वत्र पसरलेलं आहे. आणि चिन्मात्र म्हणजे सर्वत्र पसरलेलं म्हणण्यासाठी सर्व पण शिल्लक नाही. चैतन्य सर्वत्र पसरले म्हणण्यासाठी जे काही सर्व काही आहे ते शिल्लकच नाहीये, फक्त चैतन्य, त्याला चिन्मात्र म्हणायचं. तसं इथं काय म्हटलेलं आहे, सर्वोपाधी निर्मुक्तम सत्ता मात्रम अगोचरम. केवळ सत्ता आहे, म्हणजे केवळ अस्तित्व आहे, शुद्ध अस्तित्व. नथिंग एल्स एक्झिस्ट. आणि म्हणून ते अगोचर आहे, कारण नथिंग एल्स, एल्स मध्ये गोचर येतात ना, इंद्रिय एल्स मध्ये आहे, अनेकत्वामध्ये इंद्रिय. आता सत्ता मात्र असेल तर इंद्रियांना स्थान नाही, सत्तामय असेल तर इंद्रियांना स्थान आहे. का? कारण मय आहे, सर्वचा विचार त्याच्यात आहे. इथं मात्र शब्द आहे, याचा अर्थ केवळ सत्ता आहे, म्हणजे एकच वस्तू आहे. आणि एकच वस्तू असेल तर अनेकत्वानं राहणारी इंद्रिय तिथं असू शकत नाहीत, आणि म्हणून अगोचरम. सर्व उपाधींना विवर्जित केलेली, सर्वोपाधी विनिर्मुक्तम. विनिर्मुक्तम म्हणजे विशेषण मुक्तम, विशेषण निर्मुक्तम. मुक्त, निर्मुक्त, विनिर्मुक्त हे सुपरलेटिव्ह डिग्री करून टाकली. मुक्तीची आत्यंतिक स्थिती. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की एका पैशाला सुद्धा अमुक अमुक तिथं मिळणार नाही असणार. आत्यंतिक निवृत्ती किंवा आत्यंतिक मुक्ती कशाची? उपाधींपासून, सर्व प्रकारच्या उपाधींपासून असणारी आत्यंतिक विशेष स्वरूपातील मुक्ती. म्हणजे एकही उपाधी तिथं असूच शकत नाही, इतकं ते पलीकडचं उपाधींचे. असं रामरायांचं परब्रह्म स्वरूप तत्व आहे. हनुमंता, रामरायांचं तत्व म्हणजे सत्य ते हे आहे. आत्ता जे दिसतायत समोर सिंहासनावर बसलेले नीला मुजश्यामल कोमलांग असे जे भगवान दिसतायत ते त्यांचं खरं स्वरूप नाही, ते आभासी स्वरूप आहे. कारण ते गोचर आहेत. निळ्या सुंदर कमळासारख्या ज्यांची काया सुंदर अशी दिसतीये, कोमल श्यामलांग असे दिसतायत, म्हणजे ते गोचर आहेत.
पण तत्वरूपात रामरायांनी आज्ञा काय केली आहे, तू तत्वाचं विवरण कर. माझं तत्व काय आहे ते हनुमंताला सांग. प्राप तत्वम किंवा ब्रूही तत्वम हनुमते, हनुमंताला तत्व सांग, खरं रूप माझं समजावून सांग. तेव्हा हनुमंता जे दिसतायत त्यांचं अल्प अंश सुद्धा तत्व त्या रूपात आलेलं नाहीये. त्या रूपाच्या अनंत पट ते पलीकडे आहे. जे दिसत आहे तो त्यांच्या अंशाच्या अंशाच्या अंशाचाही अंश असेल इतकं कमी आहे. इतके ते सगळ्यांच्या पलीकडचे आहे, निर्लिप्त आहे. तेव्हा हे तत्व तू समजून घे. मग ते काय आहे हा विषय उद्या आपण बघूया. आनंदम निर्मलम शांतम निर्विकारम निरंजनम सर्वव्यापिनम आत्मानं स्वप्रकाशमकल्मषम. आणि पुढचे 1.5-2 श्लोक आणि त्यानंतरचा कथाभाग हा सगळं आपण उद्या बघूया. आता आपण विवरणाला इथंच थांबवून, कारण कदाचित प्रश्न अधिक असण्याची आणि थोडं विस्तारानं उत्तर देण्याची शक्यता, त्याची संभावना मला वाटत असल्यामुळं आता आपण विवेचन इथंच थांबूया आणि प्रश्नोत्तराला प्रारंभ करूया. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण 29, 30, 31 आणि 32 असे 4 श्लोक बघितले आहेत. श्रीराम. नानासाहेब मोरे बोला. जय श्रीराम. जय श्रीराम. बोल. 1-2 गोष्टी आहेत. 2-3 दिवस झालं मुमुक्षुत्वाबद्दल पुष्कळांनी चौकशी केली. 2 वेळा तो विषय झालेला होता. कालही विचारलं होतं. मुमुक्षुत्वाचे फायदे आल्याशिवाय ज्ञान होत नाही आणि तसा विचार केला तर मुमुक्षुत्व येणं फार अवघडच आहे. तर मग असा मनात विचार आला की ते अवघड आहे. आपलं जर वय जास्त झालं असेल तर मग ह्या पायरीनं जाण्यापेक्षा नामस्मरणाचा आधार घ्यावा आणि त्याच्यातून मग ईश्वर अर्पण बुद्धी होऊ शकते. शक्य आहे. जर झालं सद्गुरूंच्या पदी शरणागती तर चांगलं. परंतु नामाच्या बाबतीत 1 मिनिट नामाच्या बाबतीत काय फार मोठं असं म्हणजे त्याला काय क्वालिफिकेशन म्हणजे काय अधिकार वगैरे पाहिजे असं काही आग्रह नसतो. आणि नामाचा महिमाही सांगितलाय की ज्याच्या नामे महादोष जाती, ज्याच्या नामे गती पावी घेती, ज्याच्या नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाती म्हणे राम चिंती जावं. तर मला वाटतं नाम आपल्या ठिकाणचा दोष घालवून आपल्यात मुमुक्षुत्व आणील. जे जे म्हणून उपाय करण्यासारखे आहेत त्या सर्व उपायांनी ते आपण मिळवलं पाहिजे. नाम तर आहेच, त्याचं महात्म्य सगळ्यांनी सांगितलंय आणि कलियुगामध्ये नामासारखं दुसरं साधन नाही असं सांगितलंय. पण असं म्हणताना आपण नाम कधी ते मनापासून घेतो का? घेणार दिवसाकाठी 2 ते 3 तास. नाम 8, 10, 12 तास दिवसातले घेणार का आम्ही? जर आम्ही निवृत्त आहोत असं म्हणायचं, वय जास्त झाले निवृत्त आहोत, तर प्रापंचिक कर्तव्यातून मी जर मुक्त झालो असेल तर मी रोज 12 तास नाम घ्यायला हरकत नाहीये, 14 तास नाम घ्यायला हरकत नाहीये. पण असे किती निवृत्त झालेले लोक हात वर करून सांगू शकतील की मी रोज 12 आणि 14 तास नाम घेतो? त्याच्यासाठी कुठल्याच वर्गाची कोणतीच गरज नाही. ते नामच त्याला बरोबर घेऊन जाणार. म्हणून नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती असं म्हणताना नामस्मरे निरंतर, ते नैरंतर्य कुठे येतंय आमच्यामध्ये? आम्ही दिवसाकाठी म्हणजे कुंठत 1.5-2 तास नाम घेणार, फार तर 3 तास, एखाद्या दिवशी डोक्यावरून पाणी 4 तास एखाद्या दिवशी. आणि इथं समर्थ म्हणतात की नामस्मरे निरंतर, म्हणजे झोपून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्याला नामाशिवाय काही सुचत नाहीये. काहीच न करोनी प्राणी रामनाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्र पाणी भक्ता लागी सांभाळी असं म्हणताना काहीच न करोनी प्राणी याचा अर्थ आहे की तो कोणतं अन्य साधन करत नाही. काहीच न करोनी प्राणी रामनाम जपे वाणी
याचा अर्थ तो एकच साधन इतकं अखंड निरंतरपणे करतोय की फक्त झोपण्यापुरतं तो पाठ टेकतो. उठल्यापासून झोपेपर्यंत त्याचं नाम अखंड चालू आहे. तो बैठकीचं नाम करेल, चालता फिरता करेल, अन्य पद्धतीनं पण ते चालू आहे. असं जर आम्ही करू शकलो तर नक्की काम होईल. त्यात काही वादच नाही. त्यात सगळा वेदांताला सगळं जातं, कारण तो स्वतः नाममय होऊन जाणार. पण फक्त नामाला धरून आम्ही करतो असं नामाचं नाव पुढं करून त्याची ढाल बनवणारेही लोक कमी नाहीये जगात. मी तुमच्याबद्दल बोलत नाहीये, पण नामाची ढाल करून नामही घ्यायचं नाही आणि इतरही नामाच्या नावाखाली करायचं नाही असे करणारेच मला तरी आतापर्यंत जास्त दिसलेले. त्यामुळं मी जर अन्य काही न करता नामच घेतो असं म्हणायचं असेल तर अवश्य म्हणावं, पण अशा व्यक्तीनं रोज 12 ते 14 तास नाम घ्यावं. 12 ते 14 तास नाम घ्यावं. खुर्चीत बसून घ्या, उभ्यानं घ्या, मांडी घालून घ्या, आडवे पडून घ्या, पण न झोपता. आडवे मी पडलो म्हणणं वेगळं आणि मी झोपलो म्हणणं वेगळं. आडवे पडून नाम घ्या, कसंही घ्या. 12 तास 14 तास नाम घेता येईल का आम्हाला? ते घेता येत नाही म्हणून तर बाकीचं सगळं करावं लागतं ना. कारण नाम ही फार दिव्य शक्ती आहे. ते झेपण्यासाठी सुद्धा त्याचा आवाका म्हणजे त्याचं स्मरण वाढवण्यासाठी ते साधन म्हणून दीर्घकाळ घेण्यासाठी सुद्धा आमची काहीतरी पात्रता असावी लागते. कारण नाम प्रत्येक पेशीवर आघात करतं, प्रत्येक ज्ञानतंतूवर आघात करतं, आमच्या मज्जारज्जूवर आघात करतं, आमच्या हाडांवर आघात करतं, आमच्या मांसावर आघात करतं, आमच्या वाणीवर आघात करतं, आमच्या दृष्टीवर आघात करतं. नाम हे सगळ्यावर आघात करतं. इतकं ते सूक्ष्म आहे. त्या प्रमाणात जर आम्ही घेणार असू तर त्याच्यासारखा पुण्यवान दुसरा कोणी नाही. पण तेवढं घेणं हा आमचा अधिकार नसल्यामुळं दिवसाकाठी जेमतेम 2-1 तास नाम घेतलं खूप झालं असेच लोक जास्त आहेत, किंवा 3-4 तास घेतलं असेच लोक जास्त. म्हणून तत्वबोधाचा उपयोग हा होतो की मला किती लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि आता मी कुठे आहे. माणसाची बुद्धी ही तुलनात्मक विचार करणारी बुद्धी आहे. त्यामुळं ते सच्चिदानंद रूप तितकं सगळ्यांच्या पलीकडचं असताना ते मला प्राप्त करायचं आहे. आणि मला तर अनुभव इतका विपरीत आहे की माझं मन एका क्षणासाठी सुद्धा एकाग्र होऊ शकत नाहीये आत्ता. म्हणजे मला किती लांबचा पल्ला गाठायचा आहे, म्हणजे मला किती तीव्रतेनं साधना करायला लागेल, किती तीव्रतेनं एकाग्रतेनं मला या विषयाचा विचार सत्य संकल्प करावा लागेल, माझा संकल्प किती दृढ करावा लागेल. हे लक्षात घेण्यासाठी या श्रवणाचा खूप लाभ आपल्याला होतो. थेट त्याचा लाभ साधनेच्या अंगाने जरी होत नसला तरी किती लांबचा पल्ला मला गाठायचा आहे, किती वेळ शिल्लक आहे आणि मी काय करत आहे याचं त्रैराशिक तरी आपण नक्कीच जीवनामध्ये मांडू शकतो. ठीक आहे. मग अशी ज्योतिताईंनी हात वर केला होता. नानासाहेबांना एक काहीतरी वाक्य बोलायचं आहे. बोला. बोला. नानासाहेब बोला. आवाज येतोय? हो येतोय. बोला. सत्ता मात्र गोचरम आता या श्लोकात होतं ना आता एकाच्या. हो. तर ते गोचरमचा अर्थ अगोचरम असा समजायचा. इथं अगोचरम आहे ना. सत्ता मात्रम अगोचरम. हा तेच म्हटलं अगोचरम समजायचं ना. हा अगोचरम तसाच आहे ते. ज्योतिताई. ज्योतिताई बोला. जय श्रीराम. जय श्रीराम. 31वा श्लोक सांगताना सांगितलं होतं पापक्षालनासाठीचे 5 मार्ग. तर ते जरा पुन्हा सांगाल का? 4था मार्ग मला जरा नीट नाही लक्षात आला. ऐकायला येतंय का? केलेल्या पापाची उघड स्वीकृती, उघड स्वीकृती मनोमन. म्हणजे समजा मी तुमच्याबद्दल काहीतरी वाईट विचार केला असेल तर मी तुमच्याकडे यायचं आणि तुमचे पाय धरायचे आणि तुम्हाला सांगायचं की ज्योतिताई मी तुमच्याबद्दल असं मनामध्ये वाईट विचार केला, किंवा मी आमच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल असं काहीतरी वाईट बोललो.
हे मी उघडपणे तुमच्यापाशी येऊन सांगायचं. तर हे ख्यापन झालं. दुसरं अनुताप म्हणजे आत्यंतिक पश्चाताप. तिसरं तपस्या. चौथं शास्त्रांचं अध्ययन. आणि तपस्येच्या बाबतीत असं सांगितलं ना की जे तुम्ही पाप केलेलं आहे त्याच्या प्रमाणामध्ये तुम्हाला पश्चाताप होऊन तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही कर्म करणे म्हणजे यू हॅव टू वे तुमचं कर्म. आणि पश्चाताप झालेला नाही ना. पश्चाताप न झाल्यामुळे तपस्या करावी लागतीये. हा बरोबर. अच्छा. म्हणजे तिसऱ्याचं तर तिथंच तो मोकळा झाला असतो. बरं. हा हा. पण अजून मनाचा तो मोठेपणा नसल्यामुळं त्याला तपस्या करावी लागते. बरं. अच्छा. त्याप्रमाणे अहल्येला करावं लागलं. हा इंद्र आहे हे तिनं ओळखला असताना सुद्धा मतिंचकार दुर्मेधा देवराज कुतूहलात. तिची बुद्धी फिरली आणि देवराज इंद्रापासून मला मिळणारं सुख किती अधिक असेल, एखाद्या मानवापासून मिळणाऱ्या सुखापेक्षा देवराजापासून मिळणारं सुख किती अधिक असेल असा मोह तिला निर्माण होऊन तिनं त्याचा स्वीकार केला. आणि हे दुष्कर्म घडल्यानंतर सुद्धा तिला पश्चाताप झालेला नाहीये. ती इंद्राला म्हणते बाबा इंद्रा आता असं कर, तू पहिल्यांदा तर इथून पटकन निघून जा, कारण गौतम यांची वेळ झालेली आहे. पहिल्यांदा तू पटकन निघून जा आणि त्या क्रोधी गौतमांपासून माझं आणि तुझं दोघांचं रक्षण कसं होईल याचा विचार कर, असं ती म्हणते. दॅट मीन्स भावनेच्या भरामध्ये कधीतरी दुष्कर्म घडतं, पण ते कर्म घडल्यानंतर तरी पश्चाताप माणसाला होतो. तोही तिला झाल्यासारखा दिसत नाही आणि म्हणून ऋषींनी तिला शाप दिला. म्हणजे काय, तपस्या करायला भाग पाडलं. अच्छा. हा समजलं. ठीक आहे. असे ते 5 प्रकार आहे. नाही हा तिसरा झाला ना, तपस्या करणे हा तिसरा झाला. आणि चौथा काय वेळ? शास्त्रांचा अभ्यास. अच्छा. शास्त्रांचा अभ्यास केल्यामुळे सुद्धा बुद्धी सात्विक होते आणि पाप नष्ट होतं. बरोबर. हा. आणि 5वं आहे ते दान आहे. आलं लक्षात, कळलं. श्रीराम. श्रीराम. आणखी कोणी प्रश्न करता? लीनाताई बोला. लीनाताई बोला. नमस्कार. थोडं मोठ्याने बोला. ऐकू येते? थोडं मोठ्याने बोला. हा येतं बोल. हा ते आपण जे 5 चरण बघितले, चिन्मय, चिन्मात्र, तसे तुम्ही अजून एक चैतन्याचा आश्रय, विलास आणि विवर्त असं सांगितलं. तर ते 5 चरण का आहेत? म्हणजे का आहेत म्हणजे काय दर्शवतात ते? अनुभूतीच्या स्तरावर आहे. साधना सुरू केल्यानंतर तुम्हाला कशा कशाचा अनुभव येतो साधकाला या सृष्टीच्या बाबतीत. अच्छा. म्हणजे सृष्टीतनं मिळणारा स्टेप बाय स्टेप चैतन्याचा ते काय म्हणतो आपण, म्हणजे चिन्मात्र म्हणजे तुम्हाला चैतन्यच दिसलं, ते आधी तुम्हाला काय अनुभवाची लेवल आहे का ती? चैतन्यच दिसतं, सृष्टी दिसायची बंद होते म्हणजे चिन्मात्र. चिन्मय म्हणजे सृष्टीत सगळीकडे चैतन्य भरलेलं आहे अशी भावना. आणि मग पहिले म्हणजे आश्रय, विलास, विवर्त. चिद विवर्त म्हणजे आहे चैतन्य पण भासतंय चैतन्याच्या विपरीत. चिदविलास म्हणजे चैतन्याचाच हा विलास आहे, चैतन्याच्याच अधिष्ठानावर हे सगळं भासतंय. आणि चिदाश्रय म्हणजे चैतन्याचा या सृष्टीला आश्रय आहे. म्हणजे सृष्टी पण सत्य रूपामध्ये आहे आणि चैतन्याचा आश्रय तिला आहे. चैतन्याच्या आश्रयावरती भासते. हा पहिला अनुभव. पण हे पहिलं नाही कळलं मला. सृष्टी ही स्वतंत्र नसून परतंत्र आहे. सृष्टीचा चालक कोणीतरी वेगळा आहे. त्या चैतन्य म्हणजे ज्ञानावर, म्हणजे त्या आत्म्याच्याच
सामर्थ्यावर सृष्टी टिकून आहे हा अनुभव येणं ही पहिली पायरी. त्याला चिदाश्रय असं म्हटलं. चितचा आश्रय, सृष्टीला चितचा आश्रय म्हणजे चितच्या आश्रयावर सृष्टी राहते. जसं आपण घराच्या आश्रयावर आपण राहतो. म्हणजे ते ऍक्सेप्टन्सचा प्रश्न नाही, अनुभूतीचा प्रश्न आहे. हे त्याला प्रत्यक्ष अनुभवाला येतं. त्या साधकाला हे प्रत्यक्ष अनुभवाला येतं. साधना करता 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 त्याची बुद्धी प्रगल्भ होत जाते आणि त्याला ते प्रत्यक्ष अनुभवायला यायला लागतं की अरे ही सृष्टी दिसतीये खरी, पण ती स्वतःच्या बळावरती उभी नाहीये, तर तिच्या मागे कोणतरी एक सत्ता आहे, त्या सत्तेच्या बळावरती उभी आहे. तो सच्चिदानंद भगवान त्याच्या बळावरती उभी आहे असं त्याला अनुभवायला येतं. ही पहिली पायरी साधनेची. बरोबर. पण मग आता हे जर अनुभव आलेला आहे आणि आपण कोणीतरी सच्चिदानंद स्वरूप आपल्या सृष्टीमध्ये आहे हे एक्सेप्ट केलंय, तर मग आपण चित्तविवर्त का होतो? नाही, एक्सेप्ट करायचा प्रश्न नाही, अनुभवाचा प्रश्न आहे. आता अनुभवल्यानंतर परत मग चित्तविवर्त का होतो? चित्तविवर्ताच्या आधी चिलविलास आहे. पण ही पहिली पायरी झाली. तुम्ही आता हत्तीच्या शेपटीला पकडलं, आता हत्तीची शेपटी दिसली, हत्ती सगळा दिसला नाहीये. नंतर तुम्ही हत्तीचा पाय पकडणार आहात, तो खांबासारखा तो दिसणार आहे. आधी झाडणीसारखा दिसला म्हणजे भासला शेपटीमुळं. शेपटीच्या स्पर्शामुळे तुम्हाला वाटणार आहे हत्ती झाडणीसारखा आहे. मग तुम्हाला अजून तुम्ही थोडी साधना केली म्हणजे तुमचे हात पसरले, त्याचे पाय लागले, पायाचा स्पर्श केल्यानंतर डोळ्यावर पट्टी आहे ना अजून, पायाचा स्पर्श केल्यानंतर खांबासारखा दिसला. तुम्हाला वाटलं की आता हत्ती खांब आणि झाडणी दोन्ही सारखा आहे. मग पोटाचा स्पर्श झाला, मग अजून काहीतरी वाटलं, मग पाठीचा स्पर्श झाला, अजून काहीतरी वाटलं, मग त्याच्या हस्तिदंताचा स्पर्श झाला, मग ते तलवारीसारखं वाटायला लागलं, मग सोंडेचा स्पर्श झाला, कानाचा स्पर्श सुपासारखा वाटायला लागला. असं करता करता प्रगती करत करत जेव्हा समग्र हत्ती तुम्हाला दिसला, त्यावेळेला तो समग्र उपरूपामध्ये कसा आहे ते तुम्हाला कळलं. ते हत्तीचं पूर्ण ज्ञान तुम्हाला झालं. तसं सुरुवातीला तुम्हाला तो चैतन्याच्या आश्रयावर सृष्टी असं दिसायला लागलं आणि हे ग्रंथामध्ये लिहिलंय त्याच्यावर विश्वास ठेवणं हे वेगळं आणि प्रत्यक्ष साधनेच्या जोरावर अनुभवाला येणं हे त्याच्याहून वेगळं. तो अनुभव आहे त्याचा, त्यांनी काय ऍक्सेप्ट केलेलं नाहीये. हा त्याचा अनुभव आहे साधनेच्या जोरावर. हा बौद्धिक विषय नाहीये, हा अनुभवाचा विषय. हा अनुभव त्याला आला, अजून त्यांनी साधना केली तर त्याला दिसलं की चैतन्याच्या प्रभावामुळे ही सृष्टी अशी आहे. सृष्टी स्वतंत्र आहे आणि चैतन्य वेगळं काहीतरी आहे आणि चैतन्याने तिला सपोर्ट दिलाय असं नसून चैतन्यच सृष्टीच्या रूपात दिसतंय. दॅट इज कॉल्ड चिद्विलास. आता सृष्टीचा सृष्टीपणा कमी झाला, चैतन्याचं चैतन्यत्व वाढलं. बरोबर आहे? बरोबर. चैतन्यच मॉडिफाईड फॉर्म मध्ये सृष्टी दिसतंय म्हणजे चैतन्याचा विलास आहे. दॅट इज कॉल्ड चिद्विलास. आता तो त्या स्टेपवर आला. आता अजून पुढे गेला तर त्याला दिसलं की चिद्विवर्त आहे. म्हणजे काय, चैतन्यच आहे पण भासताना ते वेगळं भासतंय. म्हणजे मॉडिफिकेशन, इट्स नॉट जस्ट मॉडिफिकेशन. हे चैतन्यच आहे मुळात, पण भासताना ते आम्हाला वेगळं भासतं. वेगळं कसं म्हणजे मुळात वेगळं भासतं याचा अर्थ प्रभाव आपण बघितला तर म्हणजे आपल्याला माहितीये की हत्तीला 4 पाय असतात, एक शेपटी असते, कान असतात. हे म्हटल्यानंतर आपण त्याचं रूप इमॅजिन करतो की हा हत्ती आहे. मग वेगळं कसं काय भासेल आपल्याला? नाही, तुम्ही अजून पहिल्या टप्प्यातून बाहेर येत नाही आहात. तो साधनेतून पुढे चाललाय ना. आता सृष्टीचं प्रमाण कमी झालं ना. आधी सृष्टी स्वतंत्र आणि चैतन्य स्वतंत्र असं त्याला दिसत होतं. बरोबर. जेव्हा त्याची साधना वाढली, आधी तर तुमच्या आमच्या सारख्यांना चैतन्य दिसतच नाही, फक्त सृष्टी दिसते. ते बद्धाचं लक्षण. बरोबर. फक्त सृष्टी आहे, चैतन्याचा अनुभव नाही, ते बद्धाचं लक्षण. साधना करायला लागल्यानंतर एक टप्पा त्याचा पुढे गेला तेव्हा त्याला चैतन्य दिसायला लागलं आणि त्या दोघांचं रिलेशन काय दिसतं, चैतन्याच्या आधारावर सृष्टी टिकून आहे.
हे त्याला दिसलं, म्हणून चिदाश्रय म्हटलं. अजून तो पुढे गेला तर त्याला काय दिसलं, अरे हे सृष्टी स्वतंत्र आणि चैतन्य स्वतंत्र नाहीये, तर सृष्टी चैतन्यच सृष्टीच्या रूपामध्ये भासतंय. चैतन्याचा एक छोटासा अंश सृष्टीच्या रूपामध्ये भासतो, म्हणजे विलास आहे त्याचा. इट इज स्पोर्ट, चित्तचा स्पोर्ट म्हणजे विलास, म्हणून तो चिद्विलास झाला. आणखी तो साधना करतो आणि त्याला लक्षात येतं की अरे चैतन्याने स्वतःहून हे केलेलं नाहीये, तर चैतन्यावर हे भासतंय, म्हणजे मुळाचे चैतन्याचं मॉडिफिकेशन आहे. हे चैतन्य इज नॉट मॉडिफायबल, ते मॉडिफाय होऊ शकत नाही, कारण ते एकसंध आहे. चैतन्यामध्ये मॉडिफिकेशन होऊ शकत नाही. तर जे मॉडिफिकेशन दिसत होत आता तो फक्त आपला भ्रम आहे. म्हणजे तो विवर्त झाला. बरोबर. अजून तो साधना करतो, म्हणजे सृष्टी हा भ्रम आहे. आधी माझं बोलणं पूर्ण आहे का, मग बोला. चिद विवर्त म्हणजे त्याचं सगळ्यात सुंदर उदाहरण आहे दोरखंड आणि साप. जोपर्यंत अंधाराच्या प्रभावामुळं दोरखंडावर साप दिसतोय तोपर्यंत दोरखंड दिसत नाही, आणि ज्या क्षणी दोरखंड दिसतो त्या क्षणी साप नष्ट होतो. राईट. हो. जोपर्यंत दोरखंड आहे, साप आहे, तोपर्यंत दोरखंड दिसत नाही. एका अंशानं सुद्धा दोरखंड दिसत नाही. बरोबर. आणि जिथं ज्या क्षणी तो दोरखंड आहे असं निश्चित झालं बुद्धीला, त्या क्षणी त्याच्यातला साप नष्ट झाला, विच वॉज नेव्हर एक्झिस्टिंग. बरोबर. तर तो साप दिसण्याची जी अवस्था आहे त्याला विवर्त म्हटलं, विच वॉज ऍक्च्युअली नॉट प्रेझेंट देअर, बट स्टील इट अपियर्ड, अपॅरेंटली इट वॉज देअर. ओके. तो विवर्त झाला. मग पुढं चिन्मय झालं. जे काही आहे तो विवर्त सुद्धा, जो काही भास आहे तो सुद्धा चैतन्यानंच भरलेला आहे. आता मला तो भास पण दिसायचा बंद झालाय. सगळं काही चैतन्यानंच भरलेलं, सगळं जे काही आहे ते चैतन्यानं भरलेलं आहे. इथं अद्वैताच्या जवळ तो पोहोचतो, परिसीमा त्याची येते. द्वैताची परिसीमा म्हणजे चिन्मय अवस्था, द्वैताची परिसीमा. याच्या पलीकडे एक स्टेप टाकली की तो अद्वैतामध्ये जातो, म्हणजे चिन्मात्र मध्ये जातो. चिन्मय म्हणजे काय, जे काही विवर्त दिसतोय, जो काही भास दिसतोय तो सुद्धा चैतन्यानंच भरलेला आहे. दॅट मीन्स भास पण आहे, म्हणजे विवर्त पण आहे, आणि चित्त सुद्धा आहे. पण चित्तचं प्रमाण आता खूप वाढलेलं आहे. इट इज ऑलमोस्ट 99%. आम्ही एक गणिती भाषेत बोलतो, असं काही नसतं ते 99 आणि असं काही नसतं, ते समजावं म्हणून बोलतो. चित्तच आहे, पण ते भासताना थोडंसं असं भासतंय बघा. म्हणजे सगळं चिन्मय आहे. भासणारं सर्व, जे काही भासणारं सर्व आहे ते सुद्धा चैतन्यानंच ओतप्रोत पोतमच प्रोतमच असं भरलेलं आहे. म्हणून त्याला चिन्मय असं म्हटलं. आणि त्याच्या पलीकडे जेव्हा तो वन स्टेप आहे, अँड ही एंटर्स द रेल्म ऑफ अद्वैत, एक पाऊल तो पुढे टाकतो आणि चिन्मयचं चिन्मात्र होऊन जातं. फक्त चित्त आहे, सर्व पण शिल्लक नाही. नथिंग एल्स एक्झिस्ट, ओनली चैतन्य एक्झिस्ट. जे विवर्त पण नाही, कुछ नाही, कुछ नाही, कुछ नाही, फक्त चैतन्य आहे. हीच अद्वैत स्थिती आहे. दॅट इज द कल्मिनेशन ऑफ युअर साधना. साधनेचं परमोच्च टोक गौरी शंकर ते स्थान आहे. आणि म्हणून समर्थांसारखे महात्मा किंवा योग वासिष्ठामध्ये सुद्धा किंवा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ते येतं. समर्थांच्या भाषेत म्हणायचं तर, जे झालेची नाही त्याची वार्ता पोसेसी काही. अरे चिन्मात्र आहे, त्याच्यावर विवर्तही झाला नाही आणि आश्रयही कशाचा नाही, विलासही कशाचा नाही, काहीच नाही. अजातवाद ज्याला म्हणतात, दॅट इज द कल्मिनेशन ऑफ एक्सपिरियन्स. तो अंतिम टप्पा असा सांगितला. म्हणजे चिन्मात्र मध्ये सृष्टी राहतच नाही, चिन्मय पर्यंत राहते. का? ही सृष्टी चिन्मयी आहे. म्हणजे काय, सृष्टी पण आहे पण ती चिन्मयी आहे. कुठं तरी ती सृष्टी आहे, याला एक स्थान आहे, एक छोटा टेकू आहे चिन्मयी म्हणेपर्यंत. पण चिन्मात्र एकदा झालं की त्या चिन्मयीला स्थान राहत नाही, सृष्टीचा पूर्ण बाध होतो आणि फक्त राहतं ते चैतन्य, दुसरं काही नाही. These are the 5 steps of experience. ठीक आहे. हो, छान, एकदम छान समजलं. आता पूर्ण समजलं. हा, पण हे असं लगेच लक्षात येत नाही.
पुन्हा रिव्हिजिट करावं लागतं आणि तो विचार आपल्याला निश्चित कळतो. ठीक आहे. हो चालेल. ठीक. प्रज्ञाताई बोला. बोला प्रज्ञाताई. श्रीराम. हॅलो हॅलो, ऐकू येते का? हा नमस्कार बुवा. आता तुम्ही हे जे 5 टप्पे म्हणतायत, पहिल्या टप्प्यात चिद आश्रय ना, तर तिथे त्याला दुसरं नाव सांख्य म्हणता येईल ना, की प्रकृती वेगळी आणि पुरुष वेगळा, तर आणि दोन्हीचे इंडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे. तर तसं जेव्हा ते दिसणं येईल, म्हणजे पुरुष आणि प्रकृतीला सेपरेट करणं, म्हणजे त्यालाही मुक्ती म्हणणार ना. ज्या माणसाला हे कळतं, हे दिसतं, पुरुष वेगळे प्रकृती वेगळी, तर त्यालाही मुक्तच म्हणणार ना सांख्याच्या भाषेत. पण कसं आहे, जेव्हा आपण अद्वैत वेदांत मान्य करतो, कारण आत्ताचा जो ग्रंथ आहे आपण स्वीकारला हा सांख्याचा नाहीये, म्हणजे स ईश्वर संख्याचा ग्रंथ नाही. स ईश्वर संख्या हे 14 शास्त्र. आता आपण उत्तर मीमांसेचा ग्रंथ स्वीकारला. हा जो अध्यात्म रामायण आहे किंवा अध्यात्म रामायणातील श्रीराम हृदय याचा आपण विचार करत आहोत. तर हा स ईश्वर सांख्य म्हणजे पातंजलींचा ग्रंथ नाहीये किंवा त्याच्या आधीचं असणारं निरीश्वर सांख्य जे आहे कपिलांचं, त्याचं प्रतिपादन करणारा हा ग्रंथ नाहीये. हा उत्तर मीमांसेचं म्हणजे वेदव्यासांनी जो अद्वैत वेदांत सांगितला, उत्तर मीमांसा शास्त्र सांगितलं, त्या उत्तर मीमांसा शास्त्राच्या अंतर्गत येणाऱ्या 5 मतांपैकी जे अंतिम मत आहे शेवटचं, ज्याचा उद्भव श्रीमद आदि शंकराचार्यांनी केला, त्या मताचं प्रतिपादन करणारा हा ग्रंथ. बरोबर. पण मग माझा प्रश्न असा होता, त्याला मुक्ती म्हणता येईल, पण त्याला मोक्ष म्हणता येणार. हा, हे सांगा थोडं समजून. कारण मोक्ष याचा अर्थ निश्चय, त्याचं ब्रह्मामध्येच एकत्व होणं म्हणजेच मोक्ष. ब्रह्मामध्ये एकत्व होणं हा मोक्ष. सांख्यामध्ये म्हणजे स ईश्वर सांख्य किंवा निरीश्वर सांख्य याच्यात ब्रह्म ही संकल्पना नाहीये. त्यामुळे त्यांना त्यांचा भगवान हा अवतार पण घेऊ शकत नाही. फक्त पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा ह्या मतातील भगवानच अवतार घेऊ शकतो. जसं मुस्लिम तंत्रामध्ये तुम्ही अवतार घेऊ शकत नाही, ख्रिश्चन लोकात अवतार घेऊ शकत नाही, अन्य याच्यात अवतार. तसं हिंदूंच्या 6 शास्त्रांपैकी पहिल्या 4 शास्त्रांमधले भगवान सुद्धा अवतार घेऊ शकत नाही. फक्त पूर्व आणि उत्तर या 2 मीमांसातील भगवानच अवतार घेऊ शकतात. कारण तेच अभिन्न निमित्तोपादान कारण होऊ शकतात. सृष्टीचे अभिन्न निमित्तोपादान कारण हे पूर्वोत्तर मीमांसेतील भगवानच होऊ शकतात, अन्य नाही. आणि म्हणून अभिन्न निमित्तोपादान कारण झालेल्या म्हणजे मान्यता असणाऱ्याच शास्त्रावर आधारित असणार अध्यात्म रामायण, त्याच्यातील एक अंश असणारं हे रामहृदय आपण बघत आहोत. सांख्यांमध्ये अवतार हा विषय नाहीये, पूर्व असो किंवा उत्तर असो, म्हणजे स ईश्वर असो किंवा निरीश्वर असो, कपिलांचा असो किंवा पतंजलींचा असो, कुणाचंही संख्या असलं तरी त्याच्यामध्ये अवतार हा विषय नाहीये. तिथं ईश्वर हा विषय आहे. ईश्वर प्रणिधानंच हा 5वा नियम जो पतंजली सांगतात तो ईश्वर सांगतात, पण तो सगुण म्हणजे साकार नाही, अवतार नाही. तो ईश्वर म्हणजे इष्ठेती ईश्वर या स्थितीमधला आहे, आत्माराम स्थितीमधला. अवतार हा विषय नाही. आता आपण अवताराचा विचार करतोय ना. श्रीराम माझा प्रश्न असा होता की जी व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीला सांख्य थ्रू मोक्ष नाही तर मुक्ती मिळते, म्हणजे त्यांनी बघितलं पुरुष आणि प्रकृती असे भिन्न आहेत, मग त्या व्यक्तीचं जेव्हा निधन होतं, निधन म्हणजे जेव्हा तो देह सोडतो,
व्यक्तीमध्ये आणि एक अद्वैतिक माणसाला मोक्ष मिळाल्यानंतर काय होतं, तर ह्या दोन्हीमध्ये भिन्नता काय, म्हणजे दोन्हीचं काय होतं? दोन्ही कल्पाच्या नंतर त्याला पुन्हा जन्म आहे ना, कारण तो वेगळा राहिलेला आहे. तो वेगळा राहिला असल्यामुळे नाही कळलं मला. तो वेगळा राहिलेला आहे ना, तो परब्रह्म ही संकल्पनाच नाहीये ना सांख्यांमध्ये. स ईश्वर असणार आणि निरीश्वरांमध्ये, स ईश्वर असो किंवा निरीश्वर असो, परब्रह्म ही संकल्पना नाहीये. परब्रह्म ही दुसऱ्या कल्पात परत त्याचा जन्म आहे, परत जन्म आहे, पुन्हा तीच साधना आहे. पण जो तादात्म्य पावला आहे आणि पूर्वमीमांसकाचाही पुनर्जन्म आहे, कारण तो स्वर्गाधिकांसाठीच प्रयत्न करणार आहे. ते तर हो आहे. पूर्वमीमांसक सुद्धा धर्माच्या आधिक्यानं अर्थकामाची प्राप्ती करून पुण्य ग्रहण करणं हा त्याचा उद्देश आहे. बरोबर, पुण्य ग्रहण करणं हा पूर्वमीमांसेचा उद्देश आहे. म्हणजे पापक्षय करून पूर्ण पुण्य प्राप्त करणं हा त्याचा उद्देश आहे. म्हणून त्याला स्वर्गाधिक लोकांची अपेक्षा आहे. पण लोक हे अंतिम नाही, त्याला मुक्ती आहे, सालोक्य मुक्ती आहे, सामिप्य किंवा सारुप्य मुक्ती आहे. फार तर सायुज्य ज्याला मोक्ष म्हणतो ती नाही आहे. त्यामुळे मुक्ती आणि मोक्ष हा भेद थोडा लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून आत्यंतिक वासना निवृत्ती ह्यालाच मोक्ष म्हटलेला आहे. आणि शंकराचार्यांची जर साधन चतुष्ट याचा आपण स्वीकार करणार असू व्याख्यांच्या दृष्टीनं, की जो उत्तर मीमांसेमध्ये अपेक्षित आहे अद्वैतामध्ये, ठीक आहे, तर त्याच्यात वैराग्य कशाला म्हटले त्यांनी? आपल्या देहापासून ब्रह्मलोकापर्यंत असणाऱ्या सर्व भोग्य वस्तूंबद्दलची आत्यंतिक घृणा बुद्धी म्हणजे वैराग्य. ही परवा पण ही व्याख्या तुम्हाला सांगितली होती. आपल्या देहापासून म्हणजे देह याचा अर्थ देह, इंद्रिय, अंतःकरण, प्राण हा समुच्चय. देह म्हणजे फक्त देह नाही, देह, इंद्रिय पण सर्व प्रकारची, ज्ञान कर्म, देह, ज्ञान कर्म, इंद्रिय, प्राण, पंचप्राण किंवा 49 प्राण म्हणायचे तर योग वासिष्ठानुसार, आणि अंतःकरण पंचक दासबोधानुसार. मग त्याचे सगळे परत विषय अधिक सगळे आले, तन्मात्र वगैरे सगळं आलं. तर ह्याच्या सहित म्हणजे देह हा त्याचा प्राधान्यानं असलेला शब्द आहे. जसं राम अवतार म्हटलं की राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न चारही यायला पाहिजे. कृष्ण अवतार म्हटलं की कृष्ण, बलराम, प्रद्युम्न, अनिरुद्ध जे चारही यायला पाहिजेत. पण त्याच्यातले प्रधान कृष्ण, त्याच्यातले प्रधान राम. तसं देह याच्यातला देह हा प्रधान, बाकीचे त्याच्या अनुषंगाने येणारे. ह्याच्यापासून ते ब्रह्मलोकापर्यंत असणाऱ्या सर्व भोग्य पदार्थांबद्दल आत्यंतिक घृणाबुद्धी म्हणजे वैराग्य. ठीक आहे. त्यामुळं पूर्वमीमांसकांना जे स्वर्गादी लोक अभिप्रेत आहेत ते उत्तर मीमांसेतील अद्वैत वेदांत्याला अभिप्रेत नाहीत, जर तो मुमुक्षु असेल तर. इतकं वैराग्य त्याच्यामध्ये असतं. म्हणून तो मोक्षाला प्राप्त होतो, मुक्तींना प्राप्त होत नाही. आणि इतर लोक मुक्तींना प्राप्त होतात, मोक्षाला प्राप्त होत नाहीत, कारण ते वेगळे राहतात आणि वेगळेपणे सुख भोगण्याचा प्रयत्न करतात. अर्थात तर त्या सुखाचाही तिटकारा यायला हवा, त्यालाच वैराग्य असतो. मग एकदम मुक्ती मिळाल्यानंतर मोक्षाकडची करू शकतो का? होऊ शकते. त्यालाच ब्रह्मलोकामध्ये तो जेव्हा जातो, ब्रह्मलोकामध्ये जेव्हा तो जर जातो, ब्रह्मलोक कुठपासून आहे? मह, जन, तप आणि सत्य हे 4 ब्रह्मलोकाचे भाग आहेत. सत्यलोक म्हणजे फक्त ब्रह्मलोक नाही, महोलोकापासून ब्रह्मलोक सुरू होतो. दॅट इज द पेरिफेरल पार्ट ऑफ ब्रह्मलोक, महोलोक. त्याच्यापेक्षा आत गेला तर जन आहे, त्याच्या पुढं तप आहे आणि शेवटचा सत्य म्हणजे ब्रह्मदेवाच्या आसपास. तर ह्या लोकांमध्ये गेल्यानंतर जर त्याला मोक्षाची अभिप्सा असेल, मोक्षाची इच्छा असेल, इच्छा पाहिजे ना मोक्षाची, तर ब्रह्मदेव त्याची सोय तिथं त्या प्रकारे करतात. आणि मग तो ज्याला मोक्ष म्हटलेला आहे किंवा तद्रूपत्व म्हटलेलं आहे, परब्रह्मामध्ये ऍब्झॉर्बिंग इनटू द ब्रह्म, त्या ब्रह्मस्वरूपामध्ये लय शब्द चुकीचा आहे, ब्रह्मस्वरूपाशी तद्रूप होणं, असं जे होतं ते तिथून पुढे त्याचं होऊ शकतं, प्रोव्हायडेड त्याला ती इच्छा पाहिजे. नाही मला ब्रह्मलोकातीलच भोग घ्यायचे अशी त्याची जर इच्छा असेल तर तो सालोक्य मुक्तीला प्राप्त होतो.
मग ब्रह्मलोकापासून परत पृथ्वी लोकात येऊ शकतो का? तर मग तसं तिथून ब्रह्मलोका लाखो वर्षानंतर तो पुन्हा पृथ्वी लोकात येणार. जर त्या काळामध्ये त्याची इच्छा मोक्षाची नाही झाली तर त्याचं पुण्य कशाच्या बदल्यात तो ब्रह्मलोकात राहतो. तुम्ही हॉटेलमध्ये राहिला, हॉटेलमध्ये तुम्ही जोपर्यंत बिल भरत आहात आणि हॉटेलचे चार्जेस पे करत आहात तोपर्यंत तुम्ही हॉटेलमध्ये राहता. जेव्हा तुम्ही चार्जेस पे करायचं बंद करता लगेच तुम्हाला चेकआउट करा म्हणून सांगतात. बरोबर ना की नाही सांगू? कशाच्या अगेन्स्ट तुम्ही ब्रह्मलोकात राहताय? जे पुण्य तुम्ही गाठलेलं साधलेलं आहे त्या पुण्याच्या जोरावर तुम्ही त्या लोकात राहता. ते पुण्य खाल्लं जात आहे, संपवलं जात आहे. ते पुण्य संपलं की यू विल बी किक्ड ऑफ. तुम्हाला चला आता क्षीणे पुण्य मर्त्य लोकं विषंती असं घडणार. एक फॉलोअप प्रश्न याच्याबद्दल, कारण काय आता जे आपण बोलत होतो त्याचं म्हणजे पुण्य नाही त्याला ज्ञान झालंय, म्हणजे फुल कम्प्लीट ज्ञान नाहीये. पण आता दुसऱ्या अध्यायामध्ये शेवटी जे श्रीकृष्ण सांगतात, म्हणजे मी मराठीत सांगतो की म्हणजे गीताई म्हणतात, स्थिती ही ब्राह्मी पावता नसळे पुन्हा टिकून अंतकाळी ही ब्रह्मनिर्माण मिळवी. म्हणजे जी स्थितप्रज्ञेची स्थिती आहे ती स्थिती पण आता, आणि हीच स्थिती 13व्या अध्यायामध्ये पण सांगितलंय की 13व्या अध्यायामध्ये पण मला तेच वाटतं की बेसिकली पुरुष आणि प्रकृतीचा फरक ज्याला कळला तो मुक्त झाला, असं माझी समजूत होती. तुम्ही खूप छान सांगितलं, मला खूपच आवडलं मी सांगितलं ते. पण हे मला थोडं म्हणजे कन्फ्युजन होतंय की ही जी स्थिती तुम्ही पावता न छळे पुन्हा, म्हणजे परत कधी ते त्याचं हे होऊ शकतं. ते तेवढं ज्ञान झालंय तुम्हाला तिकडे दोन सगळ्यात न चळे पुन्हा हे काही ऍब्सोल्यूट वाक्य नाहीये. न चळे पुन्हा पर्यंत चळणार. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही पुरुष शब्दाचा ब्रह्मवाचक अर्थ लावला तर त्याचा अर्थ बदलणार. पुरुष शब्दाचा ब्रह्मवाचक जर अर्थ लावला तर पूर्ण डायमेन्शनच बदलणार आहे. म्हणून दासबोधामध्ये एका ठिकाणी समर्थांनी ब्रह्मांडाचे 10 देह सांगितले. 10 देह, 8 नाही, 10 देह सांगितले. एकाच समासात सांगितले. त्या समासाचं नाव आता स्मरणात नाहीये, पण 10 देह सांगितले. त्याच्यामध्ये 8 देह तर सगळ्यांना माहिती आहे. पिंडातले 4, ब्रह्मांडातले 4, त्याच्यावरती 9वा देह प्रकृती सांगितला, 10वा देह कृष्ण सांगितला. यांना पण देहच म्हटलेला आहे. का? अद्वैताच्या दृष्टीने म्हणजे ज्याला आपण अजातवाद म्हटलं, त्या अजातवादाच्या दृष्टीनं प्रकृती पुरुष हे सुद्धा अंतिम सत्य नाही. ते कितीही उच्च असलं, कितीही सूक्ष्म आणि व्यापक असलं तरी ते अंतिम सत्य नाहीये. कारण ते पुन्हा उत्पन्न आणि पुन्हा लय होणार आहे. परब्रह्म हे कधीच उत्पन्न होत नाही आणि कधीच लय पावत नाही. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. नाही, खूप छान सांगितलंय. विचार करायला फूड फॉर थॉट. धन्यवाद. आता मगाशी कोणी शुभा कुलकर्णी. शुभाताई बोला. श्रीराम. शुभाताई बोला. शुभाताई तुम्ही बोलू शकता. माझा आवाज येतोय? हा येतोय, बोला. हा, जय श्रीराम. श्रीराम. माऊली खूप खूप धन्यवाद. म्हणजे थोडं मोठ्याने बोला. खूप खूप धन्यवाद. हा, आता येतोय? हा बोला. हा, खूप खूप धन्यवाद माऊली. अगदी आदरपूर्वक आपल्याला वंदन करते. देहाचे म्हणजे कान करून ऐकावं असं हे आपण ज्ञान आम्हाला देत आहात, म्हणजे तर त्यासाठी फार कृतज्ञ आहे. माझे वडील नेहमी म्हणायचे की म्हणजे भगवंत हा तुझा खरा मायबाप आहे असं ते म्हणायचे. मी तुझा मी आणि आई तुझे बायोलॉजिकल मायबाप आहेत, पण प्रभू श्रीराम हे
प्रभू श्रीराम हे तुझे खरे मायबाप आहेत असं ते म्हणायचे. आणि आज आपण हे सगळं सांगत आहात तर तेच जाणवतं की वडीलच एक आपल्याला हे सगळं मार्गदर्शन करत आहेत. तर खूप कृतज्ञ आहे. आणि असं वाटतं की हे आपण जे सांगता म्हणजे जेव्हा जेव्हा हे असं आम्ही दासबोध निरूपण ऐकतो, आपलं सगळं हे सत्संग लागतो आणि सगळं जे प्रवचन ऐकतो त्यावेळेला श्रीराम सोबत आहेत. म्हणजे जे हृदयस्थ श्रीराम आपल्या कायम सोबत आहेत. परमेश्वराचा जो अंश आपल्या आत आहे, सोबत आहे कायम. त्याची ती जी सत्याची जाणीव आपल्याला हे ग्रंथ आपण सगळे करून देत आहात. पण हे प्रपंचामध्ये कायम स्वरूपी म्हणजे मी काम करत असताना, बाहेर जात असताना, आपण गाडीत असताना, आपण स्वयंपाक करत असताना, आपली प्रत्येक कार्य करत असताना ते जागृतीमध्ये आणण्यासाठीची जी धडपड आहे ती धडपड कायम स्वरूपी त्या विचाराशी अगदी एकरूप होऊन कसं काय करू शकतो माऊली आपण, असं मला फार वाटतं. म्हणजे जेव्हापासून मी हे असं ज्ञानेश्वरी म्हणा किंवा दासबोध म्हणा हे माझ्या वडिलांच्या पुण्याईनीच म्हणते मी, म्हणजे ते अभ्यासण्याची जी इच्छा माझी जागृत झाली तेव्हापासून असं मी प्रयत्न धडपडते. म्हणजे पण आपण मला सांगावं की कसं आम्ही 1 तास 2 तास आपण तुमच्याशी आम्ही आता अगदी एकरूप होऊन ऐकतोय की काय ज्ञान आहे हे असं. तर हे कायम स्वरूपी मला दिवसभरात निदान आता तरी म्हणजे हे जोपर्यंत आपण हे सगळं ज्ञान आम्हाला देत आहात त्या प्रत्येक क्षण, त्या प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी श्रीरामांशी जोडलेलं कसं राहता येईल माऊली, हा माझा प्रश्न आहे. बरोबर, खूप छान प्रश्न आहे तुमचा. तर याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानंच आपल्याला प्रयत्न करावा लागेल. ज्या क्षणी मला स्मरण होईल की मी रामरायाला विसरले आहे त्या क्षणापासून स्मरण चालू करावं लागेल. कारण आपण विस्मरणाचे अभ्यासी आहोत. स्मरणाचा अभ्यास आपल्याला करायला पाहिजे. ज्या क्षणी तुमच्या लक्षात आलं अरे मला रामरायाचं विस्मरण झालं त्याचं दुःख करत बसायचं. लक्षात आलं ना मी रामरायाचं विस्मरण मला झालं, लगेच त्याचं स्मरण सुरू करायचं. स्मरण कुठल्या कुठल्या पद्धतीनं कराल? नामाच्या पद्धतीनं कराल, त्याच्या गुणलीलांच्या स्मरणानं कराल, त्याच्या मंदिरात जाऊन त्याचं भजन म्हणून त्याचं स्मरण कराल, त्याच्याशी एकांतामध्ये गुजगोष्टी बोलून स्वतःच एखादं मनोगत व्यक्त करणं भगवंताच्या समोर त्या माध्यमातून कराल. ज्या कुठल्या पद्धतीनं आपल्याला भगवंताचं स्मरण होईल त्या पद्धतीनं ते करायचं. दुसरी गोष्ट, मनारेजनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. तेव्हा प्रापंचिक गोष्टीमध्ये अगदी जुजबी जेवढं, म्हणजे मला वाटतं तुम्ही प्रौढ पेक्षा वरच्या वयाच्या आहात म्हणून सांगितलं. अगदी तरुण लोक सुद्धा या श्रोतृ वर्गात आहेत, तर त्यांच्यासाठी हा जसाच्या तसा लागू नाही पडणार. पण तुमच्या वयोगटातल्या म्हणजे अबोव्ह 50, अबोव्ह 60 अशा वयोगटातल्या लोकांसाठी जर विचार केला तर बरोबर. आता प्रापंचिक गोष्टी अगदी कामापुरत्या म्हणजे मोजक्या, जेवढं बोलायचं तेवढंच बोलावं, त्याच्यात जास्त लिप्तच होऊ नये. टीव्ही बघायचं पूर्ण बंद करावं, त्याच्यात काहीही फरक पडणार नाही. मोबाईलचा अशा काही कारणासाठी वापर होणार असेल तर बस तेवढा. न्यूजपेपर बंद करून टाका, काही त्याच्यात ठेवलेलं नाहीये. ज्यांनी हे आंदोलन केलं त्यांनी तो बलात्कार केला आणि त्यांनी ती मॅच जिंकली, ह्याच्या पलीकडे त्याच्यात काही नाहीये. ठीक आहे. तर हे सगळे बाह्य व्यापार, जर तुम्हाला खरी एवढी तळमळ असेल तर हे सगळे बाह्य व्यापार बंद करून टाका. स्वामी रामतीर्थ म्हणायचे ही इज द वाईज हू नेव्हर रीड्स न्यूजपेपर्स. स्वामी रामतीर्थ म्हणायचे ही इज द वाईज हू नेव्हर रीड्स न्यूजपेपर्स. तर हे सगळं बंद करून टाका, काही त्याचा उपयोग नाही. आणि तुम्ही करत असाल तर छानच आहे, पण हा जो कालक्षेप आपला प्रापंचिक गोष्टींसाठी किंवा परमार्थाला बाधा आणणाऱ्या गोष्टींसाठी होतो तो जितका कमी करता येईल तितका कमी करायचा. ज्या क्षणी आठवेल की अरे मी रामाला विसरले त्या क्षणी त्याचं स्मरण सुरू करायचं. आणि जितकं काही परोपकार करता येईल, ज्या परोपकारामुळे आपलं मन विशाल व्हायला मदत होते, सात्विकी बुद्धी जागृत व्हायला मदत होते, तितका परोपकार करण्याचा आपण प्रयत्न करायचा. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि नामस्मरण यांचा आश्रय करायचा. आणि श्रवण करताना सुद्धा मननाकडे थोडा कल ठेवायचा की हे ऐकता ऐकता मला मननातूनच जास्त उलगडा होणार आहे. ठीक आहे. ऐकणं किंवा वाचणं, दीज आर कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स. ऐका अथवा वाचा सद्ग्रंथ. तर असं जर आपण करत गेलो
तर नक्कीच एक फार पुढं आपली प्रगती होईल असं नाही, पण एक पाऊल जरी पुढे पडेल, ते पाऊल पुढे पडलं की पुढचं काय पाऊल पडायचंय ते त्यावेळेला बरोबर समजेल किंवा कोणीतरी सांगेल, मार्गदर्शन करेल. पण असं आपल्याला कारण एकदम मोठी उडी पण मारता सगळ्यांना येत नाही, प्रत्येकाच्या मर्यादा असतात. हनुमंत एकटेच होते की ज्यांनी 100 योजन समुद्र ओलांडले, बाकी कोट्यावधी वानर तिथे होते, पण कुणीही ती हिंमत केली नाही. तसं समर्थांनी सांगितल्याप्रमाणे पायरीने पायरी चढवून पाही मूळपर्यंत, पायरी पायरीनं स्टेप बाय स्टेप विचारपूर्वक पाऊल पुढे टाकून मागचं पाऊल तेव्हाच उचलेन जेव्हा पुढचं पाऊल पक्क माझं झालेलं. तर असं पायरी पायरीनं पुढे जायचं आणि आपलं ध्येय जे निश्चित आहे ते ध्येय त्याच्या जवळ मी पोहोचत आहे ना याची अंतरपरीक्षा करत, शहानिशा करत. अंतरपरीक्षा कशी, माझा क्रोध कमी झालाय ना, माझ्या इतर वासना कमी झाल्या आहेत ना, स्वाभाविक प्रेम बुद्धी माझी वाढली आहे ना, भगवंताची आठवण वाढली आहे ना, त्या आठवणीतील तीव्रता वाढली आहे ना, मला इतर प्रापंचिक गोष्टीतला पूर्वीसारखा रस राहिला नाहीये किंवा राहिला असला तरी तो पूर्वीपेक्षा कमी झालाय ना. अशा प्रकारे आत्मपरीक्षण करत 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 आपल्याला आपली साधना पुढे न्यावी लागेल. असं जर केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल. ठीक आहे, ठीक आहे माऊली. मी आता सध्या म्हणजे प्रपंच करत करतच हे सगळं चालू आहे. मी आता 57 वर्षाची आहे आणि माझा मुलगा अजून लग्न व्हायचं आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत. असं जे कर्तव्य आहे ते प्रामाणिकपणे चोख करायचंच आहे, पण त्याचबरोबर असं वाटत राहतं एकसारखं असं वाटत राहतं की आपण श्रीरामांशी जोडलेले कसे राहू. आणि आज हे आपलं जे प्रवचन आहे ते मी निरूपण ऐकत आहे, तर मला असं आज वाटलं की म्हणजे पहिल्या दिवशीपासून असं वाटत होतं की आपल्याला हा प्रश्न विचारावा की आपलं आता 1 तास झाल्यानंतरही आमचं मन सतत त्या श्रीरामांशी एकरूप होऊन कसं राहता येईल, हाच माझा प्रश्न होता मला. आणि आज फार बरं वाटलं आहे की असं वाटलं की वडीलच आपल्याला हे मार्गदर्शन करायला आले आहेत आपल्या रूपाने, असंच वाटत आहे. खूप खूप धन्यवाद. समर्थच आपल्याला काही ना काही सांगत राहतात, आम्ही बोलत राहतो. श्रीराम. मी माझ्या मनामध्ये काही प्रश्न येत राहतात, मी आपल्याला विचारत जाईल माऊली. बरं, चालेल, काही हरकत नाही. जय श्रीराम. धन्यवाद. श्रीराम. मला वाटतं आपण आता आज थांबूया आणि उद्या बरोबर 9:15 वाजता पुढच्या चिंतनाला प्रारंभ करू. शुभरात्री. जय जय रघुवीर समर्थ.